ओके. नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आपले आजच्या चौथ्या वेबिनार मध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय तसा गहन आहे नाही म्हटलं तरी. आजचा विषय आहे भगवद्गीतेचा परिचय, पर्टिक्युलरली 9व्या अध्यायाचा परिचय. जरी गहन असला तरी सुरेंद्र सांगणार असल्यामुळे तो अतिशय रंजक होणार यात मला अगदी खात्री आहे. आपलं गीतेचं ज्ञान हे अतिशय लिमिटेड आहे. म्हणजे लहानपणी आपण सिनेमा जेव्हा बघायचो तेव्हा गीतेवर हात ठेवून जो कहूंगा सच के सिवा कुछ न कहूंगा इथपासून आपल्या गीतेची ओळख सुरू झाली. आणि त्यानंतर आपण मधनं असे एक दोन श्लोक फेकायला लागलो, लाईक कर्मण्येवाधिकारस्य किंवा यदा यदा हि धर्मस्य. कधी कधी न्यूजपेपरमध्ये एखाद्या मृत्यूदिनी आल्या नैनम छिंदती शस्त्राणी वगैरे वगैरे असे एक दोन श्लोक आपण फेकायला लागलो. पण ते कधी संपूर्ण आपल्याला कोणालाही माहिती नव्हतं. तसं असं आपलं ज्ञान जे आहे तसं थोडंसं अर्धवटच ज्ञान आहे, राईट. तर त्या अर्धवट ज्ञानाला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आपला सुरेंद्र आज प्रयत्न करणार आहे. तसं त्याला पण चॅलेंज आहे, पण नाही म्हटलं तरी आपला पण याच्यामध्ये डेफिनेटली फायदा होणार आहे, त्यात काही वादच नाही, राईट. आता सुरेंद्र विषयी काय सांगायचं. सुरेंद्र हा सगळ्यांना लहानपणापासून माहिती आहे. एक तर त्याच्याशी सलगी बऱ्याच जणांनी सरांचा मुलगा म्हणून केली, राईट. पण नंतर सुरेंद्रनी त्याच्या स्वभावामुळे एक जिवलग प्रेमळ मित्र म्हणून ही ओळख आपल्याला दिली आणि ती अजूनपर्यंत अशी त्यांनी ओळख ती टिकवून ठेवलेली आहे. 1980 साली तो VJTI मधून मेकॅनिकल इंजिनिअरची डिग्री पदवी त्यांनी घेतली. नंतर इंडियन ऑइलला जॉईन झाला. तो इंडियन ऑइलला जॉईन झाल्यानंतर 6 वर्षांनी त्यांनी 1986 साली ओमानमध्ये गेला. ओमानमध्ये तो शेलमध्ये डेपो मॅनेजर म्हणून होता. 14 वर्ष त्याने तिकडे काम केलं. नंतर 2000 साली तो टांझानिया बेस्ड असलेल्या गल्फ आफ्रिका पेट्रोलियम या कंपनीला जॉईन झाला आणि तिथे त्यांनी नेबरिंग 7 सेंट्रल आणि ईस्ट आफ्रिकामध्ये असलेल्या 7 कंट्रीमध्ये त्यांनी त्याची ऑपरेशन त्यांनी बघायला सुरुवात केली. नंतर तब्बल जवळजवळ 20 वर्षांनी म्हणजे 2006 साली तो परत भारतामध्ये आला. हा 20 वर्षाचा कालखंड नाही म्हटलं तरी खूप मोठा आहे. आणि तो भारतामध्ये आला आणि पुण्यामध्ये सेटल झाला. पण भारतात आल्यानंतर तो काय शांत बसला नाही. त्यांनी लगेच त्याची कन्सल्टन्सी चालू केली. त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायला सुरुवात केली. सेफ्टी ऑडिटर म्हणून त्याला रेकग्निशन मिळालं. तर या सगळ्या गोष्टी करत होता. आणि 2008 साली त्यांनी आपलं स्वतःची कंपनी चालू केली. तर त्याची सगळी ती यशस्वी वाटचाल जी आहे ती सिम्बॉसिसनी रेकग्नाइज केली. आणि त्याचा इंटरव्ह्यू सुरेंद्र दिसतंय हे सगळं? नाही. ओके, स्क्रीन नाही दिसत माझी? नाही, आता दिसते. ओके. सो सुरेंद्रची यशस्वी वाटचाल सिम्बॉसिसनी रेकॉर्ड केली आणि रेकग्नाइज केली. आणि ती एका त्यांच्या परफेक्ट 10 या एका मॅगझिन मध्ये त्याची नोटिंग केलं त्याच्यामध्ये. म्हणजे दिस इज परफेक्ट 10 हे एक हाय इन्स्पायरिंग एक स्टोरीज आहेत त्या पहिल्या 10 कॉर्पोरेट एंटरप्रेनर्सचा. तर सुरेंद्र त्याच्यामध्ये 1913 साली त्याच्यामध्ये फीचर झालेला होता. तर अशी सुरेंद्रची यशस्वी वाटचाल इथेच थांबली नाही. त्यांनी जवळजवळ त्यांनी 5000च्या वरती लोकांना ट्रेन केलेलं 300 ट्रेनिंग प्रोग्राम तर्फे असे त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. त्याला नाही म्हटलं तरी थोडीशी तो स्वयंपाक खोलीमध्ये पण तो कधी कधी हात त्याचे साफ करतो. त्याला तशी ती पण आवड आहे. त्या पाककृतीची आपण कधीतरी आपण डेफिनेटली आपण त्याच्याकडून ती चव घेऊया, राईट. तसंच तो एक उत्कृष्ट योगा टीचर पण आहे. त्याला योगा ट्रेनिंग टीचर्स कॉम्पिटिशन मध्ये त्याला पहिलं प्राइज मिळालेलं होतं. नंतर योगा त्यांनी भारताच्या बाहेर नेण्यात सुरेंद्रचा पण एक वाटचाल आहे. त्याच्यामध्ये हातभाव आहे त्याच्यामध्ये. तर मस्कतमध्ये बाहेर बऱ्याच देशामध्ये सुद्धा त्यांनी ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट केले. रेडिओवर पण त्यांनी योगाचे आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे
सेमिनार्स घेतलेली आहेत. आणि हे सगळं योगाच्या वरती त्यांनी जे केलं ते सगळं त्यांनी मोबदला न घेता केलं, विनामूल्य केलेलं आहे. आता हे सगळ्या गोष्टी करता करता अध्यात्माकडे सुद्धा कल आहेच. त्याचे गीतेच्या 18 अध्यायापैकी 12 अध्याय मुखोद्गत आहेत. म्हणजे इमॅजिन करा, 500 श्लोक, जवळजवळ 500च्या आसपास श्लोक त्याच्या तोंड पाठ आहेत. आपल्याला 1-2 म्हणताना प्रॉब्लेम होतो, पण त्याच्या 500च्या वरती श्लोक त्याचे पाठ झालेले आहेत. शिवाय त्याचं 100 आवर्सच्या वरती ऑडिओ रेकॉर्डिंग या गीतेवर सुद्धा तयार आहे. तर असा आपल्याला व्यासंगी प्रभावी वक्ता लाभलेला आहे, तर त्याचा आपण नक्कीच लाभ घेतलाच पाहिजे. आणि असं त्याच्या सगळ्या आपण सुरेंद्र आता तुझ्याकडेच सोपवतो आहे, तसं काय करायचं ते तू बघ. आणि आता आपल्या दृष्टीने सगळीकडे आपण आता सुरेंद्र उवाच बघूया. धन्यवाद मिलिंद. ऐकू येतंय का सगळं? म्हणजे बोलतोय म्हणजे साऊंड इज ओके. बरं मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मिलिंदने फारच जोरदार सुरुवात करून दिलेली आहे. पण मला जो विषय सांगितलेला आहे बोलण्यासाठी तो भगवद्गीतेविषयी काहीतरी बोलायला सांगितलेला आहे. एखाद्या विषयावरती जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं त्यावेळेला त्या विषयाचं ज्ञान आणि अनुभव या 2 गोष्टींची जरूर असते. आणि गंमत अशी आहे की माझ्याजवळ या दोन्ही गोष्टी नाही आहेत भगवद्गीतेच्या बाबतीमध्ये. तरी पण मी बोलणार आहे. याला कारण माझ्या या ग्रंथाविषयीचं प्रेम, माझी श्रद्धा, आणि तिसरं कारण म्हणजे मिलिंदचा आग्रह. तर या 3 गोष्टींमुळे मी आता भगवद्गीतेविषयी थोडंसं बोलणार आहे. त्याच्याविषयी बोलण्याच्या आधी एक मला गोष्ट सांगावीशी वाटते की कसं काय मी भगवद्गीतेच्या प्रेमामध्ये पडलो. तर त्याला एक छोटीशी कथा आहे. म्हणजे आपली मैत्रीण मंजुषा हिने 2017च्या मार्चमध्ये बाबा आमट्यांच्या विविध प्रकल्पांना भेटी देण्यासाठी एक सहल अरेंज केली होती आणि मी त्या सहलीमध्ये सामील झालो होतो. आणि आमच्या परतीच्या वाटेवरती आम्ही वर्ध्याजवळच्या विनोबांच्या पवनारच्या आश्रमाला भेट दिली आणि त्या आश्रमाच्या पुस्तक विक्री केंद्रामधनं मी एक 12-15 पुस्तकं घेऊन आलो, ज्याच्यामध्ये मुख्यत्वे विनोबांची गीतेवरची 6 पुस्तकं, उपनिषदांवरची 3 पुस्तकं आणि इतर काही त्यांची हिंदू तत्वज्ञानाविषयी किंवा धर्माविषयीची पुस्तकं अशी घेऊन आलो. त्या आमच्या भेटीमध्ये आणखीन पण एक गोष्ट मला उल्लेख जरूर करावा असं वाटेल, तो म्हणजे आम्हाला वर्ध्याला वसुधेच्या घरी जो काही जबरदस्त पाहुणचार मिळाला ती आठवण कधीच विसरणार नाही. वसुधाने फारच आमचा जोरदार त्यावेळेला पाहुणचार केला होता तिच्या वर्ध्याच्या घरी. पुस्तकं ही सगळी घेऊन आलो उत्साहाने आणि परत पुण्याला आल्यावरती माझ्या कामाला लागलो होतो, जो माझं ट्रेनिंगचं काम होतं आणि त्यासाठी मी भारतभर हिंडायचो. त्यामुळे पुस्तकं आणली, पण वाचायची तीव्र इच्छा आणि वेळ या दोन्ही गोष्टी होत नव्हत्या. माझ्या नशिबाने मी 2017च्या जुलै-ऑगस्ट मध्ये छान आजारी पडलो. ते तुमच्या काही जणांना माहिती आहे. माझ्या आजारामध्ये चढ उतार येत गेले आणि त्यावेळेला ऑलमोस्ट डॉक्टरांनी माझी आशा सोडून दिलेली होती. पण नशिबाने मी त्यातनं बाहेर आलो आणि साधारणतः 2018च्या मे-जून मध्ये मी हालचाल करायला लागलो घरातल्या घरातच. आणि त्यावेळेला मग विनोबांचं एक गीतेवरचं पुस्तक काढलं आणि वाचायला सुरुवात केली. आणि मग हळूहळू करत त्यांची ती 6 पुस्तकं वाचली, पुन्हा पुन्हा वाचली, नोट्स काढल्या आणि गीतेबरोबर रोजचे काही तास जायला लागले.
असं झपाटून टाकल्यासारखं झालं गीतेच्या तत्वज्ञानाने आणि अर्थातच विनोबांच्या पुस्तकाने. मग ज्ञानेश्वरी वाचली. मग माझ्याकडे परमहंस योगानंदांचे गॉड टॉक्स विथ अर्जुन म्हणून 2 खंड आहेत ते बघितले. महात्मा गांधींचं पण भगवद्गीतेवरती एक खूप छान पुस्तक आहे, जे तुम्हाला कदाचित माहिती नसेल, कारण आपण गांधी म्हणलं की लगेच तसं ते डोळ्यासमोर येत नाही. पण त्यांचे एक खूप छान पुस्तक आहे जे माझ्याजवळ आहे, मी ते वाचलं, बघितलं. आणि हळूहळू थोडी गीता समजायला लागली असं वाटायला लागलं. आणि मग एकदा हे जे लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मे 2020 मध्ये आपली मैत्रीण स्मृतीचा मला फोन आला होता. आणि फोनवरती बोलता बोलता आमचं असं ठरलं की मी जे काही गीता समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ते मी थोडंसं स्मृतीला पण सांगावं. आणि मग मी तोही एक प्रयत्न करून बघायचं ठरवलं आणि 5 जून 2020 पासनं स्मृतीचा आणि माझा टेलिफोनवरती गीतेविषयक संवाद सुरू झाला. रोजचे 40 मिनिटं. आणि 5 जून 2020 ला जी मी बोलायला सुरुवात केली, तो आमचा संवाद 28 जुलै 2021 ला म्हणजे जवळजवळ 14 महिने चालू होता. आणि ह्याच्यामध्ये स्मृतीच्या पेशन्सला सलाम. कारण एकाच माणसाचं इतके दिवस एवढं ऐकायचं, की सहनशीलतेशिवाय ती गोष्ट होणार नाही. ह्या संवादातनं स्मृतीला काय फायदा झाला मला माहिती नाही, पण मला मात्र नक्कीच फायदा झाला. कारण आपण एखादा विषय, एखादी गोष्ट जेव्हा दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला खरं तर ती आपल्यालाच जास्त चांगली समजते. आणि माझंही तसंच होत गेलं असं मला वाटलं. आणि हा आमचा संवाद हळूहळू इव्हॉल्व होत गेला. आणि आमच्या संवादाचा एक आराखडा तयार झाला, की प्रत्येक अध्यायाविषयी बोलताना त्या अध्यायातला विचार काय आहे, त्या अध्यायातल्या विचारांचा मागच्या आणि पुढच्या अध्यायाच्या विचारांचे काय संबंध आहे, त्या अध्यायाचा एकूण श्लोकांचा आराखडा कसा आहे, आणि प्रत्येक श्लोकाचा नंतर अर्थ आणि विवरण असं आम्ही बोलत गेलो. आणि मग एका मित्राने 2020च्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अशी सूचना केली की अरे तू हे बोलतोच आहेस तर रेकॉर्ड का नाही करत. कल्पना हास्यास्पद वाटली, पण तरी प्रयोग म्हणून एक रेकॉर्डिंग केलं, माझं मीच ऐकलं. आणि मग मला असं वाटलं की अरे याचा आपल्यालाच पुढे आणखीन गीता समजायला मदत होईल. आणि म्हणून तशी मी रेकॉर्डिंग करत गेलो. आणि या गीतेच्या 18 अध्यायांविषयी जवळजवळ मग अर्ध्या तासाची 220 ऑडिओ रेकॉर्डिंग झाली. म्हणजे जसं मी हॅलो. आचरणात आणण्यासाठी अजून बरेच प्रयत्न करायला लागतील याची पण जाणीव झाली. गीता ग्रंथाविषयी तशी आपल्याला सगळ्यांनाच लहानपणापासून उत्सुकता असते, आपण ऐकलेलं असतं. तशी ती मलाही होतीच. गीता हा तसा लहान ग्रंथ आहे, फक्त 700 श्लोकांचा 18 अध्यायांचा हा ग्रंथ आहे. म्हणजे बाकी जर आपण आपल्या हिंदू धर्माचे ग्रंथ तत्वज्ञानाचे बघितले किंवा धार्मिक ग्रंथ बघितले, जसं महाभारत आहे, रामायण आहे, भागवत आहे, किंवा अगदी आधीचे मागे बघितलं तर वेद आहेत, यांच्या तुलनेमध्ये गीता फार लहान आहे, फक्त 700 श्लोकांची. पण 700 श्लोकांची असून सुद्धा तत्वज्ञानाच्या दृष्टीने गीतेमध्ये परिपूर्णता आहे. गीता तुम्हाला पुष्टी देते, एक स्फूर्ती देते, आयुष्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन देते तुम्हाला. खरं म्हणजे गीता केव्हा लिहिली गेली आणि त्याच्यामध्ये मी नाही जाणार आहे, कारण ती महाभारतात नंतर टाकली का आधीच सांगितली होती का, कारण रणांगणावरती कसं काय अर्जुनाला एवढं हे गीता सांगता येईल, त्या विषयात आपण नाही जाणार आहोत.
पण गीता वाचतानाच हे तुम्हाला समजतं, कारण गीतेमध्ये आधीच्या तत्वज्ञानांचे किंवा तत्वज्ञानाच्या विचारांचे उल्लेख आहेत. म्हणजे गीतेच्या आधी सुद्धा भारतवर्षामध्ये तत्वज्ञानाच्या विविध विचारधारा अस्तित्वात होत्या. मुख्यत्वे जर सांगायच्या झाल्या त्या विचारधारा, तर वेद होते, ब्राह्मण ग्रंथ होता, उपनिषद होती, योगशास्त्र होतं, पतंजलीचं सांख्यशास्त्र होतं, चिंतनशास्त्र होतं, धर्मशास्त्र होतं. असे आपण म्हणू की मुख्यत्वे गीतेच्या आधी 7 तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचारधारा या आपल्या भारतवर्षामध्ये होत्या. मग गीतेची गरज का पडली आणि गीतेने असं वेगळं काय केलं? तर होतं काय की विचार असून सुद्धा जर सिद्धांत आणि विचार हे जर एकमेकांपासून वेगळे असतील तर त्याच्यामध्ये दोष निर्माण होऊ शकतात, त्याच्यामध्ये विरोध निर्माण होऊ शकतात, त्याच्यामध्ये एकांगिता येऊ शकते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर त्या विचारांचा तुम्ही व्यवहारामध्ये रोजच्या जीवनामध्ये जर उपयोग करू शकत नसाल तर ते विचार निरुपयोगी ठरतात. गीतेने काय केलं? गीतेने या सर्व आधीच्या तत्वज्ञानांच्या विचारधारांचा सुरेख समन्वय केला आणि तोही अशा रीतीने केला की तिचा निर्णय सर्वांना मान्य होईल. आणि हा समन्वय करत असताना त्या तत्वज्ञानाचा, त्या विचारांचा जीवनामध्ये विनियोग कसा करायचा याचा मेळ गीतेने बसवला. म्हणजे आत्मविद्येचा किंवा ब्रह्मविद्येचा प्रत्यक्ष जीवनात उपयोगात आणण्याचं शास्त्र, योगशास्त्र गीतेने विकसित केलं. आणि त्यामुळे आपण प्रत्येक अध्यायाच्या शेवटी, आपण कधीतरी हे अध्याय ऐकलेले असतीलच जरी आपण पाठ नसतील केलेले तरी, प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपण काय म्हणतो? ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अमुक अमुक अध्याय, असे सांख्ययोग अध्याय किंवा द्वितीयोध्याय समाप्त. म्हणजे ब्रह्मविद्येचा जीवनामध्ये मेळ बसवण्याचं योगशास्त्र गीतेने विकसित केलं. आणि हा जो निरनिराळ्या तत्वज्ञानांचा सुरेख समन्वय गीतेने करत असताना गीतेने एक नवीन कल्पना मांडली, जी आधीच्या कुठल्याच ग्रंथांमध्ये, धर्मग्रंथांमध्ये किंवा आपल्या तत्वविचारांमध्ये नव्हती. आणि ती गीतेची स्वतःची कल्पना आहे, ती म्हणजे निष्काम कर्मयोग. कर्म आणि निष्काम गोष्टी एकत्र कशा जातील? कारण आपल्या कुठल्याही कर्मासाठीची जी प्रेरणा असते तीच काहीतरी इच्छा असते ना, काम सकाम असते ती. पण गीतेने निष्काम कर्मयोग सांगितलं, तो छान समजावून सांगितला. आणि निष्काम कर्मयोग हाच तुम्हाला या अंतिम सत्यापर्यंत, अंतिम तत्वापर्यंत, मोक्षापर्यंत नेऊ शकतो, हे गीतेने छान उलगडत नेलेलं आहे. तुम्हाला तुमचा व्यवसाय, तुमचं स्वधर्मानुसार जे काही तुम्ही कर्म करताय ते सोडायची गरज नाहीये. ते कर्म करत करत तुम्ही कसे त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचू शकता, हे गीतेने फार छान समजावून सांगितलेलं आहे. आणि आपल्या भारतवर्षामध्ये आपल्याला अशी अनेक उदाहरणं नंतर संतांच्या रूपाने दृष्टीस पडतात की ते तसं करत राहिले आणि ते त्या शेवटच्या मोक्षापर्यंत, त्याला काही तुम्ही म्हणा, मोक्ष म्हणा, अंतिम सत्य म्हणा, काही म्हणा, तिथपर्यंत पोहोचले. संत कबीर शेलेविण्यात राहिला पण मोक्षपदाला पोहोचला. गोरा कुंभार मडकी बनवत राहिला, सेना न्हावी काम करत राहिला, सावता माळी काम करत राहिला, पण ते तिथे पोहोचले. सावता माळ्याची तर अशी गोष्ट सांगतात, तो त्याचं गाव आरणगाव, जे पंढरपुरापासून फक्त काही कोसांवरती दूर आहे.
आणि सावतामाळी विठोबाचा भक्त होता हे आपण असं समजतो, मानतो आणि तो होता येईल, अभंगही आहेत त्याचे. पण सावतामाळी कधीही विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला गेला नाही. तो फक्त त्याचं माळी काम करत राहिला. आणि असं म्हणतात की विठोबा त्याला भेटायला येत असे, सावतामाळी नाही कधी गेला विठोबाच्या दर्शनाला. असं हे जे गीतेचं जे तत्वज्ञान आहे, जे व्यवहारामध्ये उपयोगी आहे, जीवन जगण्यासाठी उपयोगी आहे, त्या तत्वज्ञानाची भुरळ अर्थातच अनेकांना पडली. मग त्याच्यामध्ये प्राचीन अर्वाचीन पंडित, तत्वज्ञानी, समाजनेते, धर्मनेते अशा निरनिराळे लोक आहेत त्याच्यामध्ये. या सगळ्यांना ती प्रमाणभूत वाटली, तिच्यामध्ये त्यांना आपले विचार दिसले. मोठी मोठी नावं घेता येतील. आदि शंकराचार्य आहेत, रामानुजाचार्य आहेत, मध्वाचार्य आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहेत, लोकमान्य टिळक आहेत, योगी अरविंद आहेत, योगानंद आहेत, महात्मा गांधी आहेत. या सगळी तशी जी माणसं जर आपण बघितली, ती तशी स्वयंभू होती. आणि त्यांना खरं म्हणजे समाज प्रबोधनासाठी अशी कुठल्याही आधाराची गरज नव्हती. त्यांचं सामाजिक स्थान कसं होतं, की संपूर्ण समाज परिवर्तनाची क्षमता आणि वृत्ती असणारी ही माणसं होती. पण तरी त्यांनी गीतेचा आधार घेतला समाज प्रबोधनासाठी. त्यांच्या स्वतःच्या कार्यासाठी त्यांनी तो आधार घेतला. आदि शंकराचार्यांसारखा प्रकांड बुद्धिमत्तेचा माणूस आचार्य, आणि त्यांना त्यांच्या बुद्धीचा रास्त अभिमान होता, तो त्यांच्या रचनांमधून, ग्रंथांमधून दिसूनच येतो. जसं त्यांचं ब्रह्मसूत्रावरील जे भाष्य आहे किंवा विवेकचूडामणी आहे, त्याच्यावरून तुम्हाला आदि शंकराचार्यांच्या बुद्धीची प्रखरता जाणवते. पण गीतेवरती भाष्य करताना मात्र आचार्यांची भाषा एकदम नम्र होते. आचार्य म्हणतात, गीतेच्या अर्थाच्या आविष्कारासाठी, प्रकटनासाठी माझ्याद्वारे आता प्रयत्न केला जात आहे. अत्यंत नम्र भाषा वापरतात आचार्य. ही जी गीता आहे, जसं आपण आधी आत्ता म्हणलं की त्यांनी आधीच्या सर्व तत्वज्ञानांच्या विचारांचा सुंदर समन्वय केलेला आहे. त्यामुळे गीता हा खुला ग्रंथ झालेला आहे. त्याला आपण सध्याच्या टेक्नॉलॉजीच्या भाषामध्ये असं म्हणू की ओपन सोर्स आहे. कुणाला काही द्यावं लागत नाही आणि ज्याला जे पाहिजे ते मिळतं. तर हा जो त्यांनी समन्वय केला गीतेने, त्यावेळेला त्यांनी कुठल्याही एका तत्वज्ञानाचा पक्ष उचलून नाही धरला. त्यांनी या सगळ्याचा समन्वय करताना जे जे काय आहे ते मांडलं, आणि त्यामुळे प्रत्येकाला जे काही पाहिजे ते गीतेमध्ये मिळतं. कोणी गीतेमधनं ज्ञान काढलं, जसं शंकराचार्यांच्या मध्ये गीता ज्ञान शिकवते, माऊलींनी भक्ती काढली, टिळकांनी कर्मयोग काढला. तसं ज्ञान, भक्ती, कर्मयोग, योग अशा निरनिराळ्या गोष्टी, निष्कर्ष गीतेमधून ह्या लोकांनी काढले. कारण हे सगळं आहे गीतेमध्ये, एकांगी असं काहीच नाही. गीतेच्या शब्दामध्ये व्यापकता आहे, आणि व्यापकता असून सुद्धा अनाग्रह आहे. आणि त्यामुळे वर उल्लेख केले हे सगळे जे आपण ज्यांचा उल्लेख केला त्या महात्म्यांनी गीतेचा आधार घेऊन समाज प्रबोधनाचं कार्य केलं. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायामध्ये म्हणतात, आणि ही त्यांची 32वी ओवी आहे त्याच्यातली, माझे या सत्यवादाचे तप, वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप, पातली प्रभू. वाणीने मी सत्यवादाचं तप अनेक जन्म केलं, म्हणून गीतेचं स्वारस्य लोकांना समजावून सांगण्याचं भाग्य माझ्या वाणीला लाभलं. तर म्हणजे माऊलींसारखा स्वतंत्र प्रज्ञेचा आणि अनुभवी पुरुष
परंतु तो सुद्धा असं धन्यतेचे उद्गार काढतो गीतेच्या बाबतीमध्ये. माऊलींनी गीता हा ग्रंथ सामान्यांसाठी उपलब्ध करून देण्याचं असामान्य कार्य केलं. गीतेविषयी माऊली स्वतः अभिप्राय देताना म्हणतात पहिल्या अध्यायामध्ये, तिथे एक ते शंकर पार्वतींचा संवाद उद्धृत करतात आणि त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की पार्वती शंकरांना विचारते की भगवद्गीतेचं स्वरूप कसं आहे, आणि शंकर जे उत्तर देतात ते माऊलींच्या शब्दामध्ये ऐका. देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. त्यामुळे हे खरंच की काय म्हणत प्रत्येक काळासाठी गीता नवी प्रेरणा देते. गीतेमधून नवीन नवीन अर्थ निघतात. आणि जर गीता तुम्हाला खरंच समजून घ्यायची असेल तर गीतेचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, जर तुम्हाला गीता समजून घ्यायची असेल तर. असा हा जो ग्रंथ शिरोमणी आहे गीता, तोच खरा हिंदू धर्म आहे. त्याच्यामध्ये जे कथन आहे तेच हिंदू धर्माचं सत्य स्वरूप आहे. याशिवाय ज्या काही इतर भाराभर गोष्टी हिंदू धर्म म्हणून चाललेल्या आहेत त्या सगळ्या जर आपण काढून टाकू शकलो तर खरा हिंदू धर्म आपल्या स्वतःला आणि जगाला पण कळेल. सकाम धर्म, विपर्यास्त धर्म, असहिष्णु धर्म, भोळा धर्म, कृतिशून्य धर्म, या सगळ्या आडवाटांना फाटा दिला पाहिजे. धर्माच्या नावाखाली ज्या वेडगळ कल्पना भरलेल्या आहेत त्या कापून टाकायला गीतेचा उपयोग झाला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या बहुतेकांची जी धर्माविषयीची अध्यारूत कल्पना आहे तीच मुळात सकाम आहे. म्हणजे काहीतरी व्रत करणं, नवस बोलणं, ते फेडणं, हा सगळा सकाम धर्म आहे. निर्जळा एकादशी करायची, 16 सोमवाराचं व्रत करायचं, कशासाठी? माझं अमकं तमकं काहीतरी होऊन दे म्हणून. मला हे मिळू दे, ते मिळू दे, किंवा माझ्या मुलाचं अमकं होऊन देन, माझ्या बायकोचं अमकं होऊन देन, तमकं होऊन दे. हा सगळा सकाम धर्म आहे. प्राण्यांचा बळी देणे, अगदी नरबळी सुद्धा देणे धर्माच्या नावाखाली, असहिष्णु धर्म आहे. या सगळ्या आडवाटांना आपण फाटा दिला पाहिजे. कारण या सकामतेमुळे आपली धर्मश्रद्धा जिवंत नाही राहिली. गीतेने या सकामतेवरती जोरदार प्रहार केलेला आहे. गीतेची जी तात्पर्य निरनिराळ्या विद्वानांनी काढलेली आहेत त्याच्यामध्ये निष्कामता हे सगळ्यांनी कॉमन एक तात्पर्य काढलेलं आहे. रामदास स्वामी म्हणतात, सकामासी नावडे गीता. तुम्ही सकाम असाल तर गीता तुम्हाला आवडणारच नाही स्वामींच्या मते. रामकृष्ण परमहंस म्हणतात, गीतेचं सार त्याग आहे. गीतेमध्ये जी फलश्रुती आहे ती अशी, लग्नार्थाचं लग्न लागेल, पुत्रार्थाला पुत्र मिळेल, इतके करोड धन मिळेल, इतके घोडे मिळतील, रथ मिळतील, असलं गीतेमध्ये फलश्रुती नाही. गीतेमध्ये फलश्रुती फक्त एकच आहे आणि ते म्हणजे मोक्ष. म्हणजे गीतेमधल्या फलश्रुतीच्या श्लोकांविषयी एक दोन उल्लेख किंवा उदाहरण म्हणून जर बोलायचं झालं तर 10व्या अध्यायातला 7वा श्लोक इथे मी सांगतो. एतां विभूतिं योगञ्च मम यो वेत्ति तत्त्वतः सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. म्हणजे अर्जुना, तुला जर हा माझा विभूती योग समजला
तर काय तुला फळ मिळेल, किंवा ज्याला समजेल त्याला काय फळ मिळेल? त्याला अविकंप योग लाभेल, म्हणजे मोक्ष मिळेल. किंवा 4थ्या अध्यायामधला 9वा श्लोक जर आपण घेतला, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. कारण या 9व्या अध्यायाच्या आधी मिलिंद जे मगाशी म्हणत होता ते 2 श्लोक आहेत जे बऱ्याच वेळेला कोट केले जातात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. किंवा परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तसं हे भगवंताचं जन्माला येणं आणि कर्म करणं हे जर दिव्य तुला समजलं, जन्मकर्मचे मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वता, हे जर तुला तत्वता समजलं तर त्याचं फळ काय मिळेल? त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. तुझा देह पडल्यावरती तू पुन्हा जन्माला येणार नाही, म्हणजे मोक्ष मिळेल. तर गीतेमधली फलश्रुती ही अशी आहे. आणि हे फळ मिळण्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे चित्तशुद्धी. चित्तशुद्धीशिवाय फळ मिळू शकतं, या चुकीच्या श्रद्धेने फार नुकसान झालेलं आहे. मी सगळ्या गोष्टी करणार, ब्राईट घेणार, अमुक करणार, तमुक करणार, आणि नंतर सत्यनारायणाची पूजा करणार. यांनी फळ नाही मिळणार आहे. आणि ही कल्पना सुद्धा आपण उपडून काढली पाहिजे. तुम्हाला एकाच गोष्टीने फळ मिळेल, आणि ते म्हणजे चित्तशुद्धी मिळेल. आणि हे चित्तशुद्धी करण्यासाठी गीता 3 गोष्टी करायला सांगते. एक, दानधर्म करा. गीतेची जी कल्पना आहे दानधर्माची, त्याच्यासाठी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या देहाचं जे अस्तित्व आहे ना, त्याच्यासाठी आपल्यावरती अनेकांचे उपकार झालेले आहेत. आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचे, समाजाचे, सृष्टीचे. दानधर्म म्हणजे त्या उपकारांची परतफेड आहे. तुम्ही स्वतः काय घेऊन आला होतात म्हणून तुम्ही दान करायला निघालेला? दानधर्म म्हणजे उपकारांची परतफेड आहे. दुसरी गोष्ट गीता करायला सांगते म्हणजे सतत कर्म करत राहा. पण कसं? निष्काम. अध्यात्म म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात बसून राहणं आणि काही न करणं, हे अध्यात्म नाहीये, की त्याला ते मान्यच नाहीये. सतत कर्म करत राहा तुमच्या स्वधर्मानुसार. तिसरी गोष्ट गीता करायला सांगते, सतत तप करा. ओके, तर तिसरी गोष्ट जी गीता करायला सांगते चित्तशुद्धीसाठी, ते म्हणजे सतत तप करा. आणि तप म्हणजे अध्ययन, निरीक्षण, चिंतन, मनन. शरीराला पीडा देणं म्हणजे तप नाहीये. निर्जळा एकादशी केली, एक धान्य, एक उपवास केला नाही, हे गीतेच्या दृष्टीने तरी तप नाही. तर ही जी गीतेची शिकवण आहे, ही गीतेने फार छान उलगडून सांगितलेली आहे. एका अध्यायातनं दुसरा अध्याय असा छान उलगडत नेलेला आहे. आणि तो विचारांचा प्रवाह समजून घेणं हा एक विलक्षण अनुभव आहे. गीतेचे जे 18 अध्याय आहेत, म्हणजे गीतेचा आराखडा आपल्या डोळ्यासमोर येण्यासाठी, या प्रत्येक अध्यायाविषयी जर 1-2 शब्दात सांगायचं झालं, म्हणजे गीता कशी सांगितलेली आहे किंवा काय आराखडा आहे हे आपल्याला डोळ्यासमोर आणण्यासाठी पहिला अध्याय हा विषय प्रवेश आहे फक्त. दुसरा अध्याय हा सर्वात महत्वाचा अध्याय आहे, विशेष करून 11व्या श्लोकापासून अशोच्यानवशोचस्तम पासून. त्या अध्यायामध्ये गीतेचं सगळं मुख्य जे तत्वज्ञान आहे
ते थोडक्यामध्ये येऊन जातं. मग त्याच्यामध्ये जीवनाचे शास्त्र, जीवनाची कला, सांख्यबुद्धी, स्थितप्रज्ञता या सगळ्या गोष्टी येऊन जातात. 3 ते 5 या अध्यायामध्ये या दुसऱ्या अध्यायांच्याच विचाराचं विस्तारीकरण आहे. आणि 5व्या अध्यायामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीने गीता संपते. 6व्या अध्यायापासून गीता उपासना, निरनिराळ्या उपासना सांगायला सुरुवात करते. म्हणजे त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे त्याच्या उपासना ती सांगते. आणि मुख्यत्वे जे 3 मार्ग आहेत, ध्यान मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग, हे तिन्ही मार्गांचं मग पुढे विवरण आहे. त्याच्यामध्ये 6 ते 8 हे जे 3 अध्याय आहेत हे ध्यान मार्गाचे अध्याय आहेत. म्हणजे आपण जे पतंजलीने जे पुढे योगशास्त्र सूत्रबद्ध केलं 194 सूत्रांमध्ये, ते योगशास्त्र या 6 ते 8 या 3 अध्यायांमध्ये येऊन जातं. आणि मग त्याच्यामध्ये प्राणायाम किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत, आपण त्याच्यामध्ये आता नाही जाणार. 9व्या अध्यायापासून ऍक्च्युअली भक्ती मार्गाला सुरुवात होते. आणि 9 ते 12 हे जे अध्याय आहेत हे भक्ती मार्गाचे अध्याय आहेत. 9व्यातनं सुरुवात होते, 12व्यामध्ये ती कळसाला पोचतो भक्ती मार्ग. 13 ते 15 हे जे 3 अध्याय आहेत, अर्थात ही जी भक्ती मार्गामधली जी उपासना आहे ती सगुणोपासना वाटू शकते. ध्यान मार्गातली जी उपासना आहे ती निर्गुण उपासना वाटू शकते. पण या एकमेकांच्या विरोधी नाही आहेत. आणि ते सगळं बोलायला आता आपल्याजवळ वेळ नाही. 13 ते 15 याच्यामध्ये ज्ञानोपासना सांगितलेली, जिथे विचार, बुद्धी, विवेक याला जास्त महत्व आहे. 16 आणि 17 हे जे 2 अध्याय आहेत ते परिशिष्टासारखे आहेत. आणि 18वा जो अध्याय आहे तो उपसंहारात्मक आहे. असा हा गीतेचा ढोबळमानाने आराखडा आहे. अर्थात गीता वॉटरटाईट असे कंपार्टमेंट्स नाही करत. त्यामुळे विचार आता जे मी जसं म्हणलं, तुम्हाला दुसऱ्या अध्याय एखाद्यामध्ये पण सापडतील, पण प्रामुख्याने हा विचारांचा प्रवाह आहे गीतेमध्ये. तसं मग या गीता माऊलीविषयी खूप काही सांगता येईल, पण इथे माझ्या बोलण्याला अर्धविराम देऊन जो भक्ती मार्गामधला पहिला अध्याय आहे, म्हणजे 9वा अध्याय, त्याच्याविषयी आता थोडंसं बोलतो. 8व्या अध्यायामध्ये किंवा 8व्या अध्यायापर्यंत तसं म्हणलं की ध्यान मार्गाची उपासना 8व्या अध्यायामध्ये संपते. आणि 9व्या अध्यायापासून प्रेमप्रधान भक्ती मार्गाला सुरुवात होते. आणि 9 ते 12 हे 4 अध्याय हे त्याच पट्ट्यातले. आणि जिथं प्रेम आहे तिथे सेवाभाव आहे. आणि मग तिथे कोणत्याही साधनेची गरज नसते. त्यामुळे जशी 6 ते 8 अध्यायांमध्ये निरनिराळी साधना सांगितलेली आहे, तशा प्रकारची साधना भक्ती मार्गामध्ये त्याची जरूर नाही. आणि त्यामुळे भगवान या मार्गाला राजमार्ग म्हणतात. इथे या अध्यायाला नावच दिलेलं आहे, राजविद्या राजगुह्य योगो नाम. सगळ्यांसाठी खुला आहे, हायवे आहे हा. कुणीही त्याच्यावरती जाऊन मोक्षापर्यंत जाऊ शकतो. परंतु म्हणजे या अध्यायातला जो दुसरा श्लोक आहे, राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. 34 श्लोकांचा हा अध्याय आहे, त्याच्यातला हा दुसरा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान म्हणतात की हा राजमार्ग आहे, राजविद्या आहे. पण पुढचा शब्द वापरतात राजगुह्य, म्हणजे त्याच्यामध्ये गुह्यता आहे, गूढता आहे.
पुन्हा म्हणतात प्रत्यक्षावगमम, म्हणजे याची देही याची ढोळा प्रत्यक्षात अनुभवण्याची ही विद्या आहे, ही गोष्ट आहे. मेल्यानंतर काहीतरी होईल, स्वर्ग मिळेल, असल्या गोष्टी इथं नाहीये. आणि ह्याने तुम्हाला सुख मिळेल. सुसुखम कर्तुम अव्ययम म्हणतात ते दुसऱ्या श्लोकामध्ये. पण मग याच्यामधली जी गुह्यता आहे, गूढता आहे, ती समजून घेतली पाहिजे. ते जर एकदा तुम्हाला रहस्य कळलं की मग सगळं सोपं होऊन जाईल. आणि ही गोष्ट कळल्यावरती सर्व धर्मांचं सार तुम्हाला समजेल. आणि त्यामुळे जे भक्तिमार्गामधले जे साधक आहेत ते या गीतेमधल्या अध्यायाला सर्वश्रेष्ठ अध्याय मानतात. कारण या अध्यायामधला विचार तुम्हाला एकदा समजला आणि महत्वाचा म्हणजे तुमच्यामध्ये उतरला की मग सगळं सोपं होईल. ध्यानमार्गासारखी येथे कुठल्याही उपासनेची गरज नाहीये. तासनतास मेडिटेशनला बसा, ओंक किंवा काय इतके तास प्राणायाम करा वगैरे वगैरे काही नाही, इतके आसनं करा नाही. किंवा ज्ञानमार्गासारखी इथे जास्त बुद्धीची पण गरज नाही. मग इथं हवंय काय? इथं हवंय श्रद्धा आणि निष्ठा. आणि श्रद्धेसाठी हरिनाम किंवा ईश्वर नाम हे महत्वाचं आहे. गीता जर आपण एकूण 18 अध्यायांची आहे, जे आपण आता पाहिलं, तर 9वा अध्याय हा तसा गीतेच्या मध्यावरती उभा आहे. त्यामुळे तसं या अध्यायाला महत्व आहेच. दुसऱ्याही एका कारणाने या अध्यायाला आपल्या दृष्टीने पावनत्व आलेलं आहे. ते असं म्हणतात की माऊलींनी जेव्हा संजीवन समाधी घेतली त्यावेळेला ते हा अध्याय म्हणत समाधीस्थ झाले. आणि त्यामुळे वारकरी संप्रदायामध्ये तर हा अध्याय फारच गोड समजला जातो. या अध्यायामध्ये जे भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं आहे यातलं गुह्यपणा समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून तो जो आधीचा श्लोक मी म्हणला राजविद्या राजगुह्यम, पण अर्थात त्याच्यामध्ये प्रत्यक्षावगमम धर्म्यम पण म्हटलंय. प्रत्यक्ष अनुभवाच्या कसोटीवरती उतरलेलं हे तत्वज्ञान आहे, ही विद्या आहे. आणि त्यामुळे त्याला एक वेगळी गोडी आहे. तुलसीदासजींनी एका ठिकाणी म्हटलंय, को जाने को जय है, जमपूर को सुरपूर, परधाम को तुलसी ही बहुत लागो, बहुत भलो लागत, जग जीवन राम गुलाम को. मेल्यानंतर मिळणारा स्वर्ग किंवा पुढे काय होणारे ह्याच्या गप्पा इथं काय कामाच्या. इथं जर राहायचंय 4 दिवस तर रामाचं गुलाम होऊन राहण्यामध्ये मला आनंद आहे, असं तुलसीदासजी म्हणतात. हा जो रामाचा गुलाम होऊन राहण्याचा जो आनंद आहे, जी गोडी आहे, ती या अध्यायात सांगितलेली आहे. फक्त गुह्यता समजून घ्या. पुन्हा पुन्हा तेच येत आहे. ती गुह्यतेविषयी बोलायच्या आधी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण असं म्हणतो की गीता हे आपल्या वैदिक धर्माचं सार आहे. वैदिक धर्म किती जुना नक्की माहिती नाही, पण ऋग्वेदाचा काळ हा साधारणतः 20,000 वर्षांपूर्वीचा आहे. म्हणजे वैदिक धर्म तर त्याच्याही आधीचा असला पाहिजे. या वैदिक धर्मामध्ये तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी निरनिराळे यज्ञ, याग, तपश्चर्या अशा सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि या गोष्टी करण्यासाठी मग निरनिराळी कर्मकांड आलेली आहेत त्याच्यामध्ये. आणि ही जी कर्मकांड आहेत ती करायचे पुन्हा याला अधिकार आहे त्याला अधिकार नाही,
असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. अर्थात याच्यामध्ये विचार जो होता तो तसा योग्य होता, कारण सगळे जरी हे यज्ञ आणि कर्मकांड करत राहिले तर समाज कसा चालायचा? समाज चालण्यासाठी कर्म करणारी लोक पाहिजेतच. आणि त्यामुळे दुर्दैवाने आपण म्हणू शकतो की दोन वर्ग प्रस्थापित झाले. समाज चालण्यासाठी कर्म करणारा एक वर्ग आणि हा कर्मकांड करणारा एक वर्ग. आणि मग त्याच्यामध्ये अधिकार अनधिकार अशा सगळ्या गोष्टी आल्या. आणि हे कर्मकांड केलं तरच तुमची आध्यात्मिक उन्नती. म्हणजे मग सामान्य माणसांनी काय करायचं? कारण त्यांना त्या गोष्टींचा अधिकार नव्हता. विचार सूक्ष्म होते, पण त्यामुळे हे भेद निर्माण झाले. मग ह्याच्यावरती उपाय काय? तो उपाय गीतेने या अध्यायात सांगितला. त्यांनी काय सांगितलं की जे काही, कारण म्हणजे वेदाचे सुद्धा मार्ग तुम्ही जरी अवलंबिलात तरी तुम्ही मोक्षापर्यंत पोहोचणार आहात. पण तो तुम्हाला सगळ्यांना खुला नाहीये, राजमार्ग नाहीये तो. मग इथे जे काही सांगितलंय त्याच्याविषयी म्हणजे जे उत्तर आहे त्याच्याविषयी तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची निघाला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. त्यामुळे काय हा अर्थ जो निघाला वेद अनंत बोलल्यावरती, तो अर्थ आहे हरिनाम. हरिनाम हे वेदांचं सार आहे. आणि हे जर तुम्ही मनापासून घेतलं तर मग हा जो वेदांनी बांधून ठेवलेला जो मोक्ष होता तो सगळ्यांसाठी मग खुला होणार आहे. मोक्ष मोकळा झाला. याला अधिकार त्याला अधिकार नाही अशा गोष्टी नाही. मोक्ष सगळ्यांसाठी, ते अंतिम सत्य सगळ्यांसाठी भगवद्गीतेने राजमार्गावर आणून ठेवलं. आणि गीतेने काय सांगितलं? तू तुझं स्वधर्मानुसार कर्म कर निष्काम भावनेने. तेच सेवा कर्म आहे, तोच यज्ञ आहे. मग तुला हे बाकीचं यज्ञ याग कर्मकांड हे करण्याची काही जरूर नाहीये. आणि तरी सुद्धा तू त्या अंतिम सत्यापर्यंत, अंतिम तत्वापर्यंत तू पोचशील. म्हणजे गीतेने मोक्ष सगळ्यांसाठी खुला करून दिला. पण गुह्यता काय? ती तर राहूनच गेली ना सांगायची. होतं काय की आपण सुद्धा जर कधी विचार केला ईश्वराविषयी किंवा जेव्हा आपण ईश्वराविषयी बोलतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये काय येतं? मला वाटतं बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये कुठल्या तरी मूर्ती येते. म्हणजे ईश्वर म्हणजे काहीतरी गूढ आहे आणि आपल्याला ते त्या दगडामध्ये किंवा त्या मूर्तीमध्ये त्याला शोधायचं आहे. समोर दिसणारी सगळी ज्या गोष्टी आहेत, माणसं आहेत, जनावरं आहेत, निसर्ग आहे, सगळं विश्व आहे, ते आपण सहजासहजी ईश्वर म्हणून नाही मानत. पण त्या दगडातल्या मूर्तीमध्ये मात्र ईश्वर मानतो. जी गोष्ट सगळीकडेच आहे तिला आपण शोधायचा प्रयत्न करतो. ही काय शोधायची गोष्ट आहे? तो काही असं कुठे लपलेला नाहीये किंवा दडवलेला नाहीये की ज्याला शोधून काढायचंय, हुडकून काढायचंय, खोदून काढायचंय, असं काही नाहीये. जे काही आपल्याला समोर सगळं दिसतंय, सजीव निर्जीव, माणसं, पशु पक्षी, निसर्ग, सगळं विश्व, हे सगळं ईश्वरच आहे. आणि त्यामुळे भगवंत या अध्यायामध्ये 11व्या श्लोकामध्ये काय म्हणतात? अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्.
म्हणजे मानव रूपामधल्या मला ओळखत नाही तुम्ही. तुम्ही त्याचा अपमान करता, त्याचा द्वेष करता, त्याच्याकडे तुच्छत्वाने बघता. आणि हे असं करणारे भगवंत म्हणतात ते मूढ आहेत, मूर्ख आहेत. अरे जर सगळीकडेच ईश्वर आहे, तर मग प्रत्येक माणसामध्ये सुद्धा ईश्वर आहे. पण आपण लोकांचा अपमान करतो. आपण लोकांचा द्वेष करतो. आणि हीच यातली गूढता आहे, की ईश्वर तुम्हाला समजत नाही, जो सगळीकडे पसरलेला आहे. आणि तुम्ही त्याला शोधायचा प्रयत्न करता. मनुष्यरूपी जो ईश्वर आहे, त्यातल्या काही ह्याचा तुम्ही तिरस्कार करता. जो अव्यक्त परमेश्वर आहे, जो निर्गुण परमेश्वर आहे, तोच व्यक्त रूपाने साकार तुझ्यासमोर उभा आहे. पण ते आपण सहजासहजी मान्य नाही करत. कदाचित आपण दिव्यत्व बघितलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला ईश्वरत्व जाणवू शकतं. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्मामध्ये जुळते असं होऊ शकतं. भव्य हिमालय बघितला की तिथे कदाचित ईश्वरत्व जाणवेल. गंगेचं पावित्र्याच्या कथा आपण लहानपणापासून ऐकलेल्या असतात, त्यामुळे हरिद्वार, ऋषिकेश, काशी अशी कुठे आपण जर गंगेच्या काठी उभं राहिलो, तर कदाचित ईश्वरत्व जाणवेल. समुद्राची धीरगंभीरता बघून जाणवेल. सूर्याचं तेज बघून जाणवेल. चंद्राची शीतलता बघून जाणवेल. तिथे ईश्वरत्व. पण प्रत्येक माणसामध्ये आपण ईश्वरत्व मोठं चॅलेंज आहे. कारण माणसामध्ये जे संबंध आहेत, त्याच्यामध्ये राग, द्वेष, आसक्ती या सगळ्या भावना गुंतलेल्या आहेत, गुंफलेल्या आहेत. आणि त्यामुळे आपण समोरच्या व्यक्तीला सहजासहजी ईश्वर नाही मानत. म्हणजे मग आपल्याला काम कुठं करायचंय? आपल्याला स्वतःवरती काम करायचंय. स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या बुद्धीवरती. की अरे जर तू पर्वत, नद्या, सागर, अमुक-धमुक, वृक्ष या सगळ्यांमधनं ईश्वर समजू शकतोस, पण माणसाला मात्र नाही. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं काम आपल्याला काय करायचंय? की प्रत्येक माणूस म्हणजे बऱ्याच वेळेला अ, मला ही गोष्ट जाणवते, की रामामधलं ईश्वरत्व तुम्हाला जाणवतं, दिसतं, नमस्कार करता. रावणामध्ये जेव्हा तुम्हाला ईश्वरत्व दिसायला लागेल ना, तेव्हा आपण या सगळ्याच्या पलीकडे गेलो असं समजू शकतो. खूप कठीण आहे. अवजानन्ति मां मूढा मानुषेण तनुमाश्रितम् या विचारातनं आपल्याला बाहेर यायचंय. बोलायला सोपं आहे, कृतीत आणायला खूपच कठीण आहे. आपला हा अनुभव आहे, की एखाद्या माणसाचा चेहरा बघितला, नाव घेतलं, मनात विचार जरी आला, तर अशी डोक्यामध्ये तिळी फुटते. त्याला तुम्ही ईश्वर कसं मानायचं? ते तेव्हा शक्य होईल, जेव्हा तुमच्या मनातल्या विकारांचा क्षय होईल. आणि ते काही त्या माणसाच्या हातात नाहीये, ते तुमच्या हातात आहे. निराकार ईश्वर हा मुळात निराकारच आहे. बाकीचे सर्व धर्म त्याला निराकारच समजतात. आपणही त्याला निराकारच समजतो, हिंदू धर्म. पण ही जी सगळी समोर साकार रूपं तुम्हाला दिसतायत, हे त्या निराकाराचंच मॅनिफेस्टेशन आहे. त्या साकाराचा अपमान म्हणजे त्या निराकाराचा अपमान. हा विचार मनामध्ये रुजला पाहिजे. म्हणजे आपल्याला जे काम करायचंय ते आपल्या मनातल्या राग, मोह, आसक्ती, द्वेष यांच्यावरती काम करायचंय. आपण त्याच्यामध्ये अडकलेलो आहोत. आपण काही जणांवरती प्रेम करतो, काही जणांचा आपण द्वेष करतो. खरं म्हणजे जर तुम्ही शांतपणे बसून विचार केलात, की आपण कुणावर प्रेम करतो? तर बऱ्याच वेळेला याचं उत्तर हे येईल त्या एनालिसिस नंतर, की ज्यांना आपण आपल्या भोगाचं साधन समजतो,
किंवा त्यांच्यापासून मला काहीतरी मिळणार आहे असं कुठेतरी मनामध्ये असतं, त्यावेळेला त्यांच्यावर आपण प्रेम करतो. आणि आपल्याला हव्याशा वाटणाऱ्या गोष्टींच्या विरोधात कोणी गेलं, तर आपण त्यांचा द्वेष करतो. म्हणजे आपल्याला जे हवं, नको वगैरे जे काही आहे, ते आपल्या मोहातनं आलेलं आहे, आपल्या आसक्तीतनं आलेलं आहे. म्हणजे आपण ज्याला प्रेम म्हणतो, ते कदाचित खरं प्रेम नाहीये. ती आसक्ती आहे. त्याच्यामध्ये काहीतरी देण्या-घेण्याचं आहे. मी काहीतरी देतोय, म्हणजे मला काहीतरी घ्यायचंय किंवा मिळू शकेल. ह्याच्यामधनं ते प्रेम आणि द्वेष आलेला आहे. त्यामुळे 12व्या श्लोकामध्ये भगवान इथे म्हणतात, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसा राक्षसी मासरींचैव प्रकृती मोहिनी श्रिता. म्हणजे जे आसुरी स्वभावाचे लोक आहेत ना, त्यांना या मोहामुळे हे समजत नाही. पण जे दैवी स्वभावाचे आहेत किंवा दैवी प्रकृतीचे आहेत किंवा दैवी प्रकृतीच्या आश्रयाने राहत आहेत, त्यांना मात्र हे समजतं. आणि मग ते माझी अनन्य भावाने मला ते भजतात, असं ते 13व्या श्लोकामध्ये म्हणतात. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्यय. भजतात म्हणजे काय? आणि पुन्हा त्याने म्हटलेलं आहे, भजन्त्यनन्य म्हणजे अन्य काही नाही. न अन्य म्हणजे अनन्य. म्हणजे संपूर्ण जे काही मला जाणवतंय ते सगळे ईश्वरच आहे, न अन्य. आणि त्या ईश्वराचं भजन जे करतात ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाने राहणारे आहेत, असं भगवान इथे 13व्या श्लोकामध्ये म्हणतात. म्हणजे आपल्याला जी गोष्ट करायची आहे किंवा जे ज्याला आपण प्रेम आता म्हणूयात, सर्व भूतमात्रांवरती प्रेम करायचं आहे. पण हे प्रेम कसं? म्हणजे त्यांना द्यायचंय, अपेक्षा रहित द्यायचं आहे. आणि द्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये सेवा आली. आणि ही जी काही सेवा तुम्ही कराल, त्या सेवेचे, कारण तेच खरं प्रेम आहे. आणि त्या सेवेबरोबर अर्थातच भक्ती पण आली. आणि मग सेवेचे निरनिराळे प्रकार असू शकतात, जे या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत. ही जी काही सेवा आपण करू आणि ती मी जर करणार असेल, तर माझ्याजवळचे रिसोर्सेस काय आहेत? माझं शरीर, म्हणजे शारीरिक सेवा आली. माझे विचार, म्हणजे वैचारिक सेवा आहे. माझ्याजवळचं ज्ञान दुसऱ्याला देणं, म्हणजे माझ्याजवळच्या ज्ञानाने सेवा झाली. पैसे फेकून केलेली सेवा नसते. ही जी सेवा आहे ती तुम्ही केली पाहिजे ईश्वराची, म्हणजे कोणाची? जे आजूबाजूला सगळा जो पसरलेला आहे त्याची. आणि हे एक महत्वाचं साधन आहे आपल्याला मिळालेलं, ही सेवा. हा विचार मनामध्ये सतत पाहिजे. आपण सध्या जी सेवा करतो किंवा ज्याला सेवा म्हणतो किंवा भक्ती म्हणतो, ती आपण कोणाची करतो? म्हणजे ईश्वराची सुद्धा करताना आपण खरं म्हणजे त्या मूर्तीची तिथे देवळामध्ये जाऊन सेवा करतो असं आपण म्हणतो. खरं म्हणजे जर तुम्ही विचार केलात की सेवा कोणाची करायला पाहिजे, त्या ईश्वराची, म्हणजे जो आजूबाजूला पसरलेला आहे त्या ईश्वराची सेवा. त्या देवळातल्या मूर्तीची जेव्हा तुम्ही सेवा करता, तुम्ही म्हणताच होता, मी विठ्ठलाची सेवा केली, मी बालाजीची सेवा केली, मी काय अष्टविनायकाची सेवा केली. म्हणजे नक्की काय केलं तुम्ही? तासनतास रांगेमध्ये उभे राहून हुंडीमध्ये पैसे टाकणं,
ही सेवा नाही होऊ शकणार. सेवा ही आजूबाजूला पसरलेल्या, चराचरात पसरलेल्या निसर्गाची, परमेश्वराची सेवा, ती सेवा होऊ शकेल. म्हणजे निसर्ग आला, प्राणी आले, सगळं चराचर आलं. पण मुख्यत्वे त्याच्यामध्ये जे आपल्याला कार्य करावं लागेल, ते म्हणजे दुसऱ्या माणसांच्या बाबतीमध्ये. इतर गोष्टींमध्ये परमेश्वर आपण मानू शकतो, कारण त्याचा तुम्हाला कदाचित त्रास नाही होत म्हणून. चॅलेंज तिथेच येतो प्रत्येक माणसामध्ये ईश्वर मानायचा. एकदा ते जर तुम्हाला समजलं आणि या सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींची तुम्ही खरोखरी मनापासून सेवा करायला लागलात, तर त्या देवळातल्या मूर्तीच्या सेवेची खरंच काही गरज नाहीये. सुरुवातीला कदाचित प्रतिकात्मक म्हणून ते आवश्यक असेल. पण खरंच तासनतास लाईनीत उभं राहून बालाजीच्या हुंडीमध्ये 1,00,000 रुपये टाकणं, ही सेवा नाही होऊ शकत. ज्यांना ती सेवेची गरज आहे, म्हणजे आजूबाजूचा पुन्हा तो सगळा आला, निसर्ग आले, माणसं आले, चराचर सृष्टी आली, त्यांच्यासाठी ती सेवा पाहिजे. ती निष्काम पाहिजे. ती तुमच्या रिसोर्सेस मधनं आलेली पाहिजे. आणि त्यामुळे भगवान इथे म्हणतात, की जे कोणी अशी निष्कामतेने माझं भजन करतात, माझं म्हणजे त्या दगडातल्या मूर्तीचं नाही, त्यांचं सगळं मी बघतो, त्यांची काळजी मी घेतो. त्यामुळे 22व्या श्लोकामध्ये ते म्हणतात इथे या अध्यायात, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्यांचा योगक्षेम मी चालवतो असं भगवान सांगतात. LICने अर्थात ते त्यांचं स्लोगन म्हणून घेतलंय आणि किती समजून घेतलेले ते माहिती नाहीये. पण तुम्ही ह्या भावनेने सेवा केली पाहिजे. तो भाव तसा मनामध्ये तयार झाला पाहिजे. तुम्ही जी सेवा कराल ती अर्थातच तुमच्या क्षमतेनुसार करा. आणि प्रत्येकाची ती वेगळी वेगळी असेल. शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, वैचारिक क्षमता ही वेगवेगळी असेल. त्यामुळे सेवेमध्ये लहान मोठं असं काही नाही. सेवा ही सेवा आहे. आणि त्याच्यामध्ये फक्त प्रेम आणि मनापासून तुमचं संपूर्ण सामर्थ्य ओतून केलेली ती सेवा पाहिजे. म्हणजे मी हुंडीमध्ये 1,00,000 रुपये टाकले किंवा 25,000 रुपये टाकले म्हणजे मोठी सेवा झाली, किंवा इतक्याची देणगीची पावती फाडली म्हणजे मोठी सेवा झाली, असं नाहीये. जे काही कराल ते तुमच्या पूर्ण सामर्थ्यानिशी करा. आणि म्हणून या अध्यायामध्ये भगवान म्हणतात, आणि जो श्लोक बऱ्याच वेळेला उद्धृत केला जातो, पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं अश्नामी प्रयतात्मनः. म्हणजे कारण खरं काय सांगायचं आहे इथे, की ही जी काही सेवा तुम्ही कराल ती तुमच्या क्षमतेनुसार करा, पण पूर्ण सामर्थ्यानिशी करा. आणि तुमचं सामर्थ्य हे जर फक्त पत्र, पुष्प, फळं, जळ इतकंच आहे, तर ते सुद्धा मला चालेल. मला म्हणजे ईश्वराला. कारण हे सगळे पावित्र्याचे नमुने म्हणून घेतलेले हे उदाहरण आहे. म्हणजे मी 10,000 रुपयाचा हार चढवला आणि 50,000 रुपयाचा हार चढवला, ही सेवा नाही होऊ शकत. तुमची क्षमता काय आहे ती वापरून तो भाव संपूर्णपणे त्याच्यामध्ये तसा असला पाहिजे. आणि ती सामर्थ्यानुसार तुमच्या केलेली सेवा जी आहे ती ईश्वराला अर्पण करा. तो मुख्य विचार आहे. पुढच्या श्लोकामध्ये ते आणखीन हा विचार आणखीन पुढे नेतात. 27व्या श्लोकामध्ये, यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि तदासि यत् यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्. म्हणजे अगदी तुझे काय खाशील पिशील ते सुद्धा सगळं मला अर्पण कर. समर्पण भाव महत्वाचा आहे. तुझ्या सामर्थ्यानिशी केलेली संपूर्ण सेवा ती मला अर्पण कर. प्रत्येक कार्य ईश्वराशी जोडून द्या. हा याच्यामध्ये थोडक्यात विचार आहे.
हे काय बघितलं आपण ह्याच्यामध्ये की मोक्ष जो वेदांनी अडकवून ठेवलेला होता तो मोक्ष सगळ्यांसाठी सोपा केला, खुला केला. तुमचा स्वधर्म करा, निष्कामतेने करा, प्रेमाने करा, पूर्ण सामर्थ्यानेशी करा आणि ते ईश्वराला अर्पण करा. आणि ईश्वर म्हणजे ती दगडातली मूर्ती नाही. हा जो सगळा आजूबाजूला चराचरात पसरलेला जो सगळा विष्णू ईश्वर आहे त्याला तुम्ही अर्पण करा. आणि त्यामध्ये अर्थातच निसर्ग आला, पण विशेषत्वाने जे आपल्याला काळजी घ्यायला लागेल ती दुसऱ्या माणसाविषयी. तिथं आपण तिरस्कार करतो, रागद्वेष तिथेच सगळे उत्पन्न होतात. त्या सगळ्या गोष्टी इथं आडव्या येतात. हे मला एक उदाहरण म्हणून जस्ट एक छोटंसं हे सांगतो की 2005 साली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोठा जलप्रलय झाला होता मुंबईमध्ये आणि आजूबाजूच्या सगळ्याच ठिकाणी. आमचं बदलापूरला एक 5 एकराचं फार्म आहे, तुमच्यातले काही जणांनी त्याला भेट दिलेली आहे आणि एक तिथे आमचं फार्म हाऊस आहे. आईनं तिथे राहत होते तो पूर आला त्यावेळेला. सगळे शेत वाहून गेलं आणि आमच्या फार्म हाऊस वरती 7 फूट पाणी होतं. ते घरही नंतर पाडून नवीन बांधावं लागलं. प्रचंड नुकसान झालं. पण आम्हाला नदीचा राग नाही आला. पण हेच जर काही समजा नतद्रष्टांनी रात्री येऊन काही झाडं कापून नेली असती, कुठं आग लावली असती, काही केलं असतं, एवढा राग आला असता. तुमचा जो राग, द्वेष, मोह, मत्सर जो आहे ना, तो दुसऱ्या माणसांशी निगडीत आहे आणि त्यावरच आपल्याला काम करायला पाहिजे. आपल्या स्वभावावर, आपल्या बुद्धीवर, आपल्या मनावर हे करायला पाहिजे. स्वधर्मानुसार तुम्ही जे काही कर्म कराल ते निष्काम बुद्धीने करा, शुद्ध भाव ठेवून करा आणि ईश्वराला समर्पण करा. म्हणून जरी गीतेने या अध्यायाला राजविद्या राजगुह्य योग नाम म्हटलेलं असलं तरी विनोबा भावे याला समर्पण योग म्हणतात. कारण हाच यातला मुख्य विचार आहे. जे काही कराल ते ईश्वरार्पण करा आणि परमेश्वराला व्हायचंच म्हणल्यावरती प्रत्येक गोष्ट, आणि तीही सुद्धा भक्तिभावाने व्हायचं म्हटल्यावरती प्रत्येक गोष्ट पवित्रच होणार आहे. आणि मग ते 30व्या श्लोकामध्ये इथे म्हणतात की तुम्ही दुराचारी जरी असलात तरी ह्या मार्गावरती जर आलात, अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्यस सम्यक व्यवसितो हि सहा. दुराचारी असतात तरी तुम्हाला इथे मोक्ष मिळेल. पुढच्या 32व्या श्लोकामध्ये म्हणतात की हा मोक्ष जो आहे तो सगळ्यांसाठी आहे. म्हणजे पूर्वीची जी कल्पना होती की स्त्रिया, वैश्य, शूद्र यांच्यासाठी नाही आहे, ते इथे त्यामुळे त्या या 32व्या श्लोकामध्ये म्हणतात की येपिस्यु पाप ओके माम हि पार्थ व्यपाश्रित्य येपिस्यु पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास तेपि यान्ति परांगती. स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना कमी लेखायचं आहे असं नाही, पण हा समाज म्हणजे हा जो वर्ग आहे समाजातला तो सेवेमध्ये गुंतलेला वर्ग आहे. त्यामुळे पूर्वी त्यांना अध्ययनाची किंवा वेदांमधल्या विचारांनुसार वागण्याची त्यांच्याजवळ तेवढा वेळच नव्हता. त्यांच्यासाठी सुद्धा हे असं नाहीये की त्यांना पूर्वी शास्त्राने वेगळं ठेवलेलं होतं असं नाहीये, पण त्यांच्यासाठी सुद्धा गीतेने हा सोपा करून सांगितलेला मोक्षाचा मार्ग आहे. आणि त्यामुळे शेवटच्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात, ते आज्ञाच देतात की मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मान नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैवम आत्मानं मत्परायण. अर्जुना, सगळं काही सोड आणि माझी भक्ती कर. मला नमन कर, माझं यजन कर. सुरेंद्र, ओके. तर काय या अध्यायातला जो मुख्य विचार जो होता की तुमचं स्वधर्माचरण करा. इतर सर्व कर्म करताना तुम्ही भक्ती आणि सेवा हे करू शकता, जे तुम्हाला सहज शक्य आहे. आणि त्यामुळे स्वधर्माचरण करता करता तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. हा ह्याच्यातला मुख्य विचार आहे आणि म्हणूनच याला राजमार्ग म्हटलेला आहे.
फक्त यातली गुह्यता हीच आहे की जे व्यक्त आहे ते त्या अव्यक्तातूनच आलेलं आहे आणि त्यामुळे व्यक्ताचा अवमान म्हणजे त्या अव्यक्ताचा अवमान आहे, अशी भावना मनामध्ये सतत पाहिजे, रुजलेली असली पाहिजे. आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीविषयी प्रेम, आदर, आपुलकी हे वाटलं पाहिजे. म्हणजे सारांश जर या अध्यायाचं म्हणायचं झालं तर जीवनातली साधीच कर्म, साध्याच क्रिया, पण त्या ईश्वराला अर्पण करून टाका, म्हणजे मोक्ष मिळेल. आणि ईश्वर म्हणजे त्या दगडाच्या मूर्तीमधला नाही, हा तर सगळा आजूबाजूला पसरलेला आहे तो ईश्वर, त्याला सगळ्या गोष्टी अर्पण करा. दुसऱ्या अध्यायामधला जो एक 47वा श्लोक बऱ्याच वेळेला उद्धृत केला जातो, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुः मा ते संगोस्त्व कर्मणि. तिथं सांगितलं होतं की कर्म कर आणि फळ सोडून दे. इथं म्हणतात कर्म कर आणि ते मला अर्पण कर. अर्पण करणं हे पेरण्यासारखं आहे आणि पेरणं आणि टाकून देणं याच्यातला फरक आपल्याला सगळ्यांना समजतो. आणि त्यामुळे जीवनामध्ये हे अर्पण करण्याची जर वृत्ती येत गेली तर अपार आनंद मिळेल, पवित्रता येईल आणि मोक्ष मिळेल. अध्याय तसा सोपा वाटतो, पण सर्वात कठीण गोष्ट हीच आहे की समोरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये, विशेषत्वाने माणसामध्ये ईश्वरच आहे हे समजायचे आणि त्याप्रमाणे वागायचे. त्या व्यक्त्यामधल्या अव्यक्ताला ओळखायचं आणि तो खरा चॅलेंज आहे आणि तेच यातली गुह्यता आणि काठिण्य आहे. माझ्या बाजूने एवढंच. धन्यवाद. व्हेरी नाईस. सुरेन फॅन्टॅस्टिक. सुरेन फॅन्टॅस्टिक. सगळ्यांनी अनम्यूट करा पाहिजे तर, आणि कोणा प्रश्न वगैरे विचार असेल एक 1 बाय 1 विचारा प्लीज. अप्रतिम, बाकी काही बोलता येत नाही. त्या प्रश्नांना उत्तर देण्याचा अधिकार आणि मी आता बोलू शकते ना? हो 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 हो, बोल ना. कोण आहे? बोल बोल. कोण बोलतंय? कोणा प्रश्न विचारताय विचारा. प्रश्न विचारण्याचं तर काय आपली तेवढी पात्रता नव्हे या विषयात. पण नेहमी मला जे सोपं वाटतं ते मी त्यातल्या त्यात मला असं मी म्हटलं की हा हे बरोबर आपल्याला हे थोडस जमतंय. तर त्यातल्या मी 3च गोष्टी म्हणू शकेन की एक तर कर्म म्हणजे काम करत राहणं. आता ते मी चांगलं करते का वाईट करते आय डोंट नो. भक्ती करणं थोडीशी, म्हणजे ती माझ्यासाठी सोपी आहे कारण की जास्त ज्ञान नको आणि जास्त कष्ट नको. आणि तिसरं म्हणजे काय की आता मी विचार केलेला बघ, तेवढ्यात विसरले. सुरेन तूच शिकवलं होतं सत्ता की ईश्वराला सर्व अर्पण करणं. हे आपल्या 3 गोष्टी आपल्याला थोड्या थोड्या जमाव्या असं मला नेहमी वाटतं. आता बघूया. तुला मी समोर ठेवून प्रयत्न करणार आहे. पण मला काय वाटतं, सावरकरांचा हिंदू धर्माविषयी जो विचार आहे तो अगदी याच्याशी फार मिळता जुळता वाटतो. असेल, मला त्यांचा अभ्यास नाही आहे. त्यांनी यथेच्छ टिंगल केलेली आहे, निंदा केलेली आहे. याचं त्याचं सत्यानारायण घालणं, व्रतवैकल्य करणं, कर्मकांड. ते तर मग अरे ज्यांना आपल्याला खरं आपले जे नेते म्हणा, मग त्याच्यामध्ये धार्मिक असतील किंवा सावरकरांसारखे इतरही नेते असतील, ज्यांना खरा हिंदू धर्म समजलेला आहे, ते ह्या सगळ्या वेडगळ कल्पनांच्या विरोधातच आहे. म्हणजे ती साधू होण्याची कथा ऐकताना हसू येण्यापलीकडे आपल्याला काही येत नाही खरं म्हणजे.
पण तरी आपण ती शांतपणे ती सत्यनारायणाच्या कथेला बसल्यावरती ती ऐकतो. नाही नाही, आपण तितकं जाऊ शकत नाही, आपण तितका विरोध करू शकत नाही, कारण आपल्याला वडिलोपार्जित हा, म्हणजे काही काही वेळेला आपण ह्या केवळ म्हणून बस, नाही तर पाप. कौटुंबिक तुमच्यावरती जे संस्कार झालेले असतात त्याच्यातून तुम्ही त्या गोष्टी करत राहता हा. हो आणि प्रत्येक वेळेला चॅलेंज करणं म्हणजे शक्य पुन्हा नसतं. मी माझं एक असं हे म्हणेन की नरेंद्र दाभोळकरांसारखी वृत्ती घेणं तेही चुकीचं आहे नेहमीच शक्य नाही. हो आणि ते चुकीचं आहे, नाही, ते घेतलं तर कारण सर्वधर्मांचं आहे. श्रद्धेशिवाय तुम्ही कुठेच पुढे जाऊ शकत नाही. हा, आणि जेव्हा आपण अंधश्रद्धा अडचणी निर्मूलन हे जे तुम्ही म्हणता, भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये त्यांनी एका ठिकाणी फार छान सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुम्ही तर्काने जाऊ शकता तोपर्यंत तुम्ही तर्कानेच गेलं पाहिजे. पण जेव्हा तर्क चालत नाही, तेव्हा पण श्रद्धा- एखाद्या गोष्टीचं अस्तित्व आहे हे तुम्हाला पटलेलं आहे, हम्म, त्यावेळेला तुम्हाला श्रद्धेने जावं लागतं. श्रद्धेने जावं लागतं. ईश्वर तुम्ही मानत नाही असं जर म्हणलात तर त्याच्याविषयी सुद्धा एक वेगळी चर्चा होऊ शकेल. पण हे जे काही विश्व आणि त्याच्यामध्ये फक्त आपली छोटीशी पृथ्वी किंवा आपली छोटीशी सूर्यमाला नाही, या एवढ्या सगळ्या गॅलेक्सीज आहेत, हे एवढे सगळे जे उत्पाद घडतायत या सगळ्या या विश्वामध्ये, ब्लॅक होल्स तयार होत आहेत, ती नष्ट होत आहेत, नवीन तारका जन्मत आहेत, या सगळ्याच्या मागे काहीतरी एक शक्ती आहे ना, फोर्स आहे ना. पण त्यांनी ते रूट जो तुमचा आहे ती शक्ती ती आहे हे जर तुम्ही ऍक्सेप्ट करत असाल आणि तिथपर्यंत जर तुमचं सध्याचं शास्त्र पोचू शकत नसेल तर मग कुठेतरी तुम्हाला श्रद्धेची वाट श्रद्धेची वाट. सावरकरांनी ईश्वर या विषय संकल्पनेवर टीका केलेली नाहीये. त्यांनी या कर्मकांड आणि हे जे बरोबर आहे. त्यामुळे मी म्हणतो की सावरकरांसारख्या गोष्ट वेगळी, आणि मी इथे रेकॉर्ड करणं हे बरोबर नाहीये, पण दाभोळकरांसारखी अंधश्रद्धा निर्मूलन ही मला पसंत नाही. नाही, ती श्रद्धेशिवाय तुम्ही कुठल्या तरी एका लेवलच्या पुढे जाऊ शकणार नाही. तिथे तर्क खुंटतो, पण दुसरं कुठलं तरी ही ईश्वरी शक्ती म्हणा, त्याला काहीही म्हणा तुम्ही, एक शक्ती जी आहे तिचं अस्तित्व जर तुम्ही मान्य करत असाल आणि तिच्यापर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर शेवटी तुम्हाला श्रद्धेचाच आश्रय घ्यावा लागेल. आणि जेव्हा आपण संकटात येतो किंवा आपल्याला काही आजार होतो किंवा खूप मोठं भीतीदायक काहीतरी आपल्या बाजूला अनपेक्षित घडतं, तेव्हा आपल्याला तो असतो ह्याचाच नुसता आधार मिळतो. म्हणजे ईश्वर आहे एवढ्या श्रद्धेनेच आपण अर्ध आपलं काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. हो, मला काय वाटतं शुभांगी माहितीये का, हा, तेव्हा जेव्हा घाबरलेलो असतो ना कुठल्याही म्हणजे संकटामध्ये, मग ते शारीरिक व्याधी असेल, आर्थिक असेल, इतर काही गोष्टी असतील, त्याच्यामधला जो मुख्य प्रॉब्लेम काय असतो की झालेल्या गोष्टीचा ऍक्सेप्टन्स नसतो तुमच्याजवळ. हो, बरोबर. आणि तुम्ही ज्याला जी श्रद्धा म्हणतेस ना आता तू, तरी श्रद्धा नाही असं माझं मत. ती भीती, तेच तू म्हणतोस, तू भीती त्या क्षणी म्हणजे माझ्या मनाप्रमाणे घडावं म्हणून मी अमुक अमुक ईश्वराचा धावा करतोय, ती श्रद्धा नाही. बरोबर. श्रद्धा केव्हा होऊ शकेल, जे घडलेलं आहे ते त्या अंतिम शक्तीच्या नुसारच घडलेलं आहे आणि मला ते मान्य आहे. ही श्रद्धा. तुम्ही ज्याला श्रद्धा म्हणता ना, की जसं मी आता म्हणलं आधीच्या माझ्या बोलण्यामध्ये की 16 सोमवाराचं व्रत करतो का, तर माझ्या मुलीला बरं नाहीये ना, मग आता मी 16 सोमवाराचं व्रत करते. अरे ती श्रद्धा नाही. म्हणजे 16 सोमवाराचं व्रत करण्याच्या विरोधात मी नाही, पण श्रद्धा काय आणि ही भीती किंवा माझ्या मनासारखं व्हावं ही जी इच्छा आहे ह्याच्यातला फरक ओळखा. श्रद्धा ही एवढीच असू शकते की तो आहे. नाही, तेच मी म्हणते सुरेश, की जेव्हा अशा अडचणीच्या वेळेला आपल्याला असं विश्वास वाटतो की अरे तो आहे असं, आणि जे काही होतंय ते त्याच्यामुळे होतंय आणि आपण फेस करू शकतो. त्यामुळे ते फेस करू शकतो आपण.
हो. देवपूजा खूपदा आपल्याला करायला मागे एक हे लाभ मिळते करता नको. की अरे हो. होईल होईल, म्हणजे आपण ते पुढे जातो त्यातून असं. हम्म. आणखीन कोणाला काही विचारायचं आहे का? ते हे देवपूजा कोणाला तरी करा, बोलायचं, कोणतरी नाही, म्हणते. देवपूजा करा पण वसुधा लाभासाठी नको. वसुधाला काहीतरी विचारायचं. ज्योतीला काहीतरी विचारायचं होतं. वसुधा तिला वसुधा विचारलं. बोल. ती- हा मला असं विचारायचं होतं की मनुष्य जे आपण जे काही आहोत ते माणसं, मनुष्य आलं म्हणजे त्याच्या विकारात सगळ्या भावभावना आल्या. तुम्ही म्हणता की समोरच्या माणसात मध्ये ईश्वर आहे, त्याप्रमाणे तुम्ही वागा. तर तो समोरचा माणूस तसा आपल्याशी वागणार आहे का? नाही. आपण किती त्याला म्हंटल तरी असं ते समोरची व्यक्ती तशी असू शकत नाही. त्यामुळे आपल्याला राग, लोभ सगळं आहे. त्याच्यातून भक्ती मार्ग तुम्ही कृष्ण किंवा सांगताय की सगळं मला अर्पण करा, त्याचा राग त्या समोरच्या मनुष्यात ईश्वर शोधा किंवा त्याला ईश्वर माना. तर कसं मानायचं मग गुड क्वेश्चन, की गुड तो क्वेश्चन, ईश्वराचा अंश आहे म्हणून? गुड क्वेश्चन ज्योती. नाही, पहिलं मी हा. एवढंच म्हणू शकेन की हा ते जे काही तुझ्या मनामध्ये किंवा आपल्या मनामध्ये जे काही रागद्वेष येतं ते कुठे येतं? तुझ्यामध्येच येतं ना. तुम्ही समोरच्यावरती काय काम करायचंय मग? पण ते पण ईश्वरच निर्माण करतो ना माझ्या नाही 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 मनामध्ये. नाही 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 नाही. ईश्वर फक्त म्हणतो प्रेम करा, निरपेक्ष प्रेम करा. गीता काय सांगते? रागद्वेष हे तुमचे विकार आहेत. विकारांचा क्षय झाला की मग या सगळ्याच गोष्टींचे चित्र बदलणार आहे. विकारांचं, पण आपण तुमच्या काही विकारांचं नाही. तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या बाबतीमध्ये हे करून हे तुमच्या मनामध्ये येतं ना, ते येतंय कुठं? माझ्यामध्ये येतंय. काम कुठे करायचंय मला? माझ्यावरती आपण करायचंय. काही, माझं म्हणणं काय आहे की तो आपण काही कसाही साधू वागला, संत नाही. तो कसाही वागला तरी हा. हे विकार तुमच्यामध्ये आहेत. ते येता कामा नये किंवा ते येऊ नयेत. हा तुमचा चॅलेंज आहे, त्याचा नाही. ओके. आपण त्यासाठी ना- सर्वसामान्य माणसं आहोत माझं नाही, नाही म्हणणं नाही आहे. हा, त्यासाठी मग हा प्रश्नच नको. मग नाही, सर्वसामान्य त्यासाठी- जसे आहात तसे वागा. नाही नाही त्यासाठीच मी काय म्हणते, त्यासाठीच हे मार्ग आहेत ना, भक्ती मार्ग म्हणा, ते जो मी सोपा पण मी म्हणते म्हणते. की एक मिनिट, पण हा. आता वसुधाला विचारायचं. हा, वसुधा विचार, बोल. लेट्स मूव फॉरवर्ड. हम्म. वसुधा विचार. मी हम्म. हॅलो, हा मी पहिले तर ह्याचं सुरेंद्रचं अभिनंदन करते की विषय खूप सोपा करून सांगितला तू. पण मी वर्धेत राहत असल्यामुळे आणि ह्या सर्व म्हणजे माझं कुटुंब, माझे सासरे हे विनोबा भावे आणि गांधीवादी विचारसरणीचे असल्यामुळे आणि ह्या परिवाराशी मी जोडली गेलेली आहे. त्याच्यामुळे आयुष्यभर सासरी आल्यानंतर हे सर्व ऐकतच आली. अनेक मोठ्या मोठ्या लोकांच्या तोंडून ऐकलंय. म्हणजे चंद्रशेखर धर्माधिकारी त्यांच्या वडिलांपासूनच ऐकलंय, म्हणजे किंबहुना. तर गीताचं विनोबा भावेंना पण भेटलेली आहे. तर ह्या सर्वांच्या तोंडून गीतेबद्दल ऐकलेले राम शेवाळकर सारखे, म्हणजे आमचं भाग्य असं आहे की खूप सहजगत्या आम्ही या सर्व लोकांच्या, मोठमोठ्या लोकांच्या सहवासात हो. येऊन गेलो. हो, तू पण बोललीस. ठीक आहे, तू ज्या पद्धतीने मांडणी केली. पण मला असं वाटतं की हे जे प्रश्न विचारले गेले ना, तर मी थोडस मला जे कळलंय ते सांगायचा प्रयत्न करते. कदाचित हा, सांग. सुरेंद्रच्या एवढं मी चांगल्या पद्धतीने मांडणी नाही करू शकणार, अगं तू प्रोफेसर कारण म्हणून रिटायर झाली. तेवढी बोल. त्या पद्धतीची बुद्धी आणि त्या पद्धतीची अभ्यास मी केलेला नाहीये. पण 3 मार्ग जे सांगितलेले आहेत की आपल्याला भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग. तर ह्याच्यातला भक्ती मार्ग सोपा वाटतो सर्वांना, बरोबर. म्हणून तो सगळेजण ऍक्सेप्ट करतात आणि त्या accept करतात. पद्धतीने चालतात. कर्म मार्गावरती चालणं देखील कम्पॅरेटिव्हली तसं इझी आहे. तर आपण जे काम करतो ते निष्काम कर्म आपल्याला करता यायला पाहिजे आणि तो भाव देखील आपल्याला सहज शक्य असतो. पण ज्ञान मार्गाने आपण बोलने वाली थी लेकिन अब मैं भूल गई. भगवंताच्या पाशी पोचणं हे थोडं कठीण जातं सामान्य व्यक्तीला. हो. हा. आणि जे तुम्ही लोकांनी जे विचारले की राग, लोभ, द्वेष, तर त्याच्यासाठी गीतेमध्ये स्थितप्रज्ञ व्यक्ती व्हायला खूप कष्ट, म्हणजे ती गीताईत आम्ही नेहमी बोलत असतो, आमच्याकडे प्रार्थना चालू असतात. त्या शिक्षकी पेशात असल्यामुळे आणि शिक्षा मंडळ बजाजचं असल्यामुळे आम्ही आहोत. पण
कठीण आहे. स्थितप्रज्ञाची लक्षणं अंगीकारून त्या पद्धतीने वागणं. हो. त्याच्यामुळे हे राग द्वेष लोभ हे सगळं म्हणजे मद मोह मत्सर सगळे आपल्याला हे षड्रूप हे आपल्याला सगळेजण म्हणजे सगळे आपल्या सोबत राहणार आणि त्याच्यावर कशी मात करायची हे आपल्याला साध्य होणं हे इतकी सोपी गोष्ट नाहीये नाही. माझं सर्वसामान्यांच्या तेच म्हणणं. प्रयत्नच करत राहिले पाहिजे. मध्ये हा, ते प्रयत्न. शक्य होत नाही. फक्त आम्ही मग आता काय मान्य केलंय की भगवंताच्या इच्छेशिवाय तो त्या दिशेने आपण प्रयत्नशील असणं हम्म. तर ते महत्वाचं आहे. हा प्रयत्नशील असणं हे महत्वाचं आहे. बरोबर. राईट. सुरेंद्र ओके, एनीबडी एल्स? आणखीन कोण? ऐक ना, तर ह्यासाठी आम्ही फक्त एक तत्व ठेवलेलं आहे की भगवंताच्या इच्छेशिवाय झाडाचं पानही हालत नाही. ह्या न्यायानेच वागायचं. त्याला त्याची जशी मर्जी आहे तसं आपण करत राहायचं. सुख दुःख काही मानायचं नाही. दुःख झालं तरी म्हणायचं की त्याची मर्जी आहे. हो. सुनील हजन, सुनील तुला विचारायचं आहे काही? गो अहेड, अनम्यूट कर. अनम्यूट कर. हा, सुनील अनम्यूट. मला एक छोटं अच्छा सुनील, मला असं बरोबर आहे. विचारायचं आहे. निरागस जो बालक असतो त्या पद्धतीने वागता यायला पाहिजे. ते जर वागता यायला आणि ते खरं तर खूप सोपं आहे पण तेवढंच ते कठीण आहे. जो छोटा निरागस बालक असतो त्या पद्धतीने आपल्याला वागता यायला पाहिजे. आपण जर त्याला झापड मारली तरी तो आपल्याकडे येतो परत. तशा पद्धतीची भावना असली पाहिजे परंतु ते कठीण आहे. इतकं सोपं नाही. सुनील, मी काय विचारू? सुनील बोल. सुनील विचारतोय काहीतरी. मला असं विचारायचंय की अध्यात्माचा हा जो अभ्यास आहे खरोखर चांगला आहे. पण आता जे भौतिक प्रगती माणूस करतोय म्हणजे तो चंद्रावर गेला, आता मंगळावर चाललाय, त्या करोनाचं त्याने शोधून काढलं, त्याच्यावर लस शोधून काढली. तर या गोष्टींकडे गीता म्हणा किंवा अध्यात्म काय दृष्टीने बघतं, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा मला विचारायचं की हे जे आपला मोबाईल मध्ये उदाहरणार्थ आता 1 GB ते चालत नाही, आपल्याला 4 GB लागतं. हे अपग्रेडेशन काही चाललंय का? की काही आता जे म्हणजे काही अपग्रेडेशन जसं आपल्या सॉफ्टवेअर मध्ये करायला लागतं तसं काही अध्यात्मामध्ये कोणी करतंय का? सुनील, मी काय उत्तर देईन मला आता माहिती नाही, पण मी सुरुवात करतो. एक तुझा जो पहिला प्रश्न आहे की वैज्ञानिक प्रगतीच्या बाबतीतला, गीता किंवा फॉर दॅट मॅटर आपलं कुठलंही तत्वज्ञान त्याच्या विरोधामध्ये नाही. कारण शेवटी वैज्ञानिक काय किंवा हे आपलं अध्यात्म काय, आपल्याला अंतिम तत्वापर्यंत जायचंय, अंतिम सत्यापर्यंत जायचंय. हे वैज्ञानिक जो मार्ग आहे, मला एक जस्ट इथे एक छोटीशी गोष्ट सांगावी वाटते की 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी माझ्या जावयाचं PhDचं कन्व्होकेशन अटेंड करायला शिकागोला गेलो होतो, नॉर्थ वेस्ट युनिव्हर्सिटीमध्ये. आणि तिथले मी जे ते PhDचे बऱ्याच गाईड्सना तिथे भेटलो. सगळी मला ती व्यक्तिमत्व अक्षरशः ऋषितुल्य वाटली. त्यांची विचार करण्याची पद्धती, त्यांचं ज्ञान, त्याच्यातनं मला असंच वाटलं की मी कुठल्या तरी आपल्या ऋषींशीच संवाद करतोय. कारण ऍज अ पार्ट ऑफ दॅट कन्व्होकेशन 2-3 पार्टीज होत्या जे मी अटेंड केल्या होत्या. आणि मला असं जाणवलं की ते सुद्धा असं खूप ऍबस्ट्रॅक्ट बोलत असते. अर्थात त्यांचा मार्ग वेगळा. म्हणजे इव्हन मटेरियलायझेशन अँड डिमटेरियलायझेशन ह्याच्याविषयी सुद्धा ते बोलत होते. माणसाचं शरीर आहे, डिमटेरियलाइज करा आणि यू रिमटेरियलाइज इट इन सम अदर प्लेस. जे आपण आपल्या पुराणामध्ये तशा कथाही आपण ऐकलेल्या आहेत, वाचलेल्या आहेत. हे मार्ग कॉन्फ्लिक्टिंग नाही आहेत किंवा कॉन्ट्राडिक्टरी नाही आहेत. माझ्या मते हे दोन्ही मार्ग शेवटी त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचणारेच आहेत. आपण फक्त एवढंच म्हणतोय की, आणि जसं आता आपण जे बोलत होतो की ते आहे असा विश्वास ठेवून तुम्ही वागत राहणं, ती श्रद्धा आहे. आणि ते आहे हे माहिती आहे पण तरी मला ते शोधून काढायचंय, म्हणजे मी म्हणेन ते सायन्स आहे, आपलं मॉडर्न सायन्स.
हे ते काय आहे? एकमेकांच्या हा ते काय आहे? शेवटचं वाक्य काय होतं? मॉडर्न सायन्स. ते मॉडर्न सायन्स आहे की ते आहे, मॉडर्न सायन्स. पण मला ते शोधून काढायचंय जे मी प्रूव्ह करू शकतो सगळ्यांसाठी. अच्छा अच्छा. आपलं तत्वज्ञान काय म्हणतं? ते आहे आणि त्याच्यासाठी हे मार्ग आहेत, पण हे प्रत्येकाने स्वतःने तो मार्ग चालत जायचा आहे आणि त्या सत्यापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे गुरु शिष्यामध्ये सुद्धा असं म्हणतात की गुरु तुम्हाला एका ठराविक ह्याच्यापर्यंतच बोटाने धरून येईल. हो. शेवटी तो जो लय होणार आहे तुमचा त्या अंतिम तत्वामध्ये, सत्यामध्ये, तो तुमचाच आहे. तिथे गुरु पण नाही आहे. त्यामुळे आपण असं म्हणतो की हा एकला चलो रे मार्ग आहे. गीतेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की म्हणजे पुन्हा मी 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक म्हणेन की तद्विद्या प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्याच्यामध्ये ओके, तुम्ही गुरुपाशी जा, तिथं त्याला प्रश्न करा, हे करा, पण त्याच्यातच पुढे म्हटलेलं आहे की जरी गुरु नसला तरी सुद्धा तुम्ही तिथे पोहोचणार आहात जर तुम्ही त्या मार्गामध्ये राहिलात तर. कारण शेवटचं जे पोहोचणं आहे ते तुमचं तुम्हालाच करायचं आहे. आज आपले जे मॉडर्न सायन्स आपण ज्याला म्हणतो त्यांचा काय प्रयत्न आहे, असं मला वाटतं, माझं इंटरप्रिटेशन चुकीचं असेल, की ते त्या सत्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत. आपण सूक्ष्मामध्येच चाललेलो होतो. तू जेव्हा आता हे जी जीबी वगैरेचं जे काही म्हणत होतात, आपण केवढे सूक्ष्मात गेलेलो आहोत. पूर्वी जेव्हा कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला 16 KB फक्त VJTI मधला आमचा कॉम्प्युटर होता. आज तुमच्या एका चिप मध्ये तुम्ही टेराबाईट्सची गोष्टी करतायत. सूक्ष्मामध्ये आपणही चाललेलो. त्यामुळे ही दोन शास्त्र एकमेकांच्या विरोधात नाहीये, दोघांचे मार्ग वेगळे आहेत. सायन्स, मला असं वाटतं मॉडर्न सायन्स हे अशा पद्धतीने चाललेले आहे की जे त्यांना शेवटी सापडेल ते सगळ्यांना सहज सोप्या पद्धतीने प्रूव्ह करता येईल असं ते असेल. अध्यात्म मार्ग असं मला वाटतं की तो एकला चलो रे मार्ग आहे आणि त्याच्यापर्यंत तुम्ही पोहोचणारच आहात. आणि ह्याच्यामध्ये अपग्रेडेशन वगैरे नाहीये जसं मॉडर्न सायन्स मध्ये प्रत्येक गोष्टी केल्यास तशा. कारण त्यांच्या मते ते त्या अंतिम तत्वापर्यंत पोहोचलेले आहेत. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा म्हणते की ते तिथे पोहोचलेले आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये आणखीन असं अपग्रेडेशन काही नाहीच आहे, कारण तिथं ऑलरेडी पोहोचलेले माणसं आहेत. मित्रा, आता बघ, मला सांग, तू 2012 साली बोसॉनचा शोध लागला, आता इलेक्ट्रॉनचा शोध 1901 साली लागला, आता इलेक्ट्रॉनिक्स काही नाही, आपण इथे सगळं बघतोय. त्याच्यामध्ये होतच राहील. आपण सूक्ष्मातही चाललेलोच आहोत. मॉडर्न आता बोसॉनच्या शहाणी पुढे रेल्वेच्या वरून ट्रेन जायला लागतील वेगाने. आता बोसॉनिक्स निर्माण होईल. आज इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन, बोसॉनिक्स कॉर्पोरेशन, तशा प्रकारची काहीतरी फिजिकली हे म्हणतो तसं काय होऊ शकेल का? नाही, मग तेच म्हणलं ना की ही दोन मार्ग वेगळे आहेत. आता सांगायचं म्हणून माझा जावई पण नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून US गव्हर्नमेंटची जी रिसर्च लॅब आहे तिथे तू जे आता म्हणतोयस तसंच तो रिसर्च करतोय. क्वांटम कॉम्प्युटिंग मध्ये आणि इतर सगळ्या ह्याच्यामध्ये त्याचा रिसर्च चालू आहे. पण मी म्हणजे पण हे दोन मार्गच वेगळे आहेत. त्यामुळे अध्यात्मामध्ये आणखीन काहीतरी अपग्रेडेशन किंवा टेराबाइट्स वगैरे असं काही होणार नाही. तिथे पोहोचलेली माणसं आहेत आणि त्यांनी सांगितलेले मार्ग आहेत, त्याच्यामध्ये आणखीन काही अपग्रेडेशन नाहीये आणि यांचे प्रयत्न चाललेत आणि हे सुद्धा तिथेच पोहोचणार असं. आणि ह्या दोन देशांमध्ये कॉन्फ्लिक्ट नाही. एवढ्या गोष्टी सांगितलं पुन्हा बघितलं पाहिजे, सगळे बघणार नाही, पुन्हा 1-2 बघायला लागेल तेव्हाच मला समजेल काहीतरी. मी अरे ज्ञानाच्या बाबतीमध्ये या खूप लहान आहे, त्यामुळे आणि मी हे पण तुझा विनय नाही विनय वगैरे सोडून दे. पण म्हणजे खरोखरी बोलण्याचा अधिकार केव्हा येतो? जेव्हा अनुभूती झालेली असते तेव्हा. संत गजानन महाराजांसारखा संत उघडानागडा हिंडत असतो, परंतु गणेश चतुर्थीच्या ज्या दिवशी ते सांगतात की उद्या त्या गणपतीची बोलवण करायची आहे बरं का, ऋषी पंचमीच्या दिवशी, आणि ते पद्मासनामध्ये बसून हर हर म्हणून प्राण सोडतात. आपण करू शकू?
आपण ते प्राणाला धरूनच ठेवायचो असतो. तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्हाला पाहिजे तेव्हा जर प्राण सोडू शकत असाल तर ह्या सगळ्या जी तत्व आहेत त्यांच्यावरती तुमचा पूर्णपणे ताबा असल्याशिवाय तुम्ही ते करू नाही शकणार. पण सुरेन ही त्यामुळे एकदम तिथे हे पोचलेली व्यक्ती आहेत त्या. नाही, तशी ही अंतिम स्टेज आहे. आपल्यालाही आता तिथपर्यंत पोहोचायला भरपूर वेळ नाही नाही, आहे. मला काय म्हणायचंय म्हणजे हे पोचलेले लोक आहेत, ते सांगतायत या मार्गाने जा. Right, right. नाही, आम्हाला तिकडे जायला भरपूर वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण सुनील तुझी इच्छा असेल तर तू हळूहळू थोडीशी ज्ञानेश्वरीचा अर्थ किंवा काय एखादा श्लोक असं वाचायला लाग. ओके, आता फक्त 10 मिनिटं उरलेली आहे. मग आता दत्ता, ओव्हर टू यू. दत्ता, आता तू तुझ्याकडे घे बाबा. बाय द वे, बिफोर दत्ता टेक्स ओव्हर, तुमच्या सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. तुम्ही फार सुरेख, खूप शांतपणे मस्त ऐकून आलं रे. घेतलं आणि खूप पेशन्स दाखवलात. म्हणजे स्मृतीनंतर इतका वेळ इतका पेशन्स दाखवणारे तुम्हीच. स्मृतीने तर मला ऐक ना, स्मृतीने तर मला सुरेख. 14 महिने ऐकलं. सगळ्या ग्रुप सगळ्यांनी पेशन्स दाखवला. तू छान सांगितलं आणि प्रत्येकाने आपापल्याला परीने घ्यायचंय. विद्यार्थ्यांची दाढी कुठे गेली? त्यात काय लागली? ए, दत्ता दत्ता हा, चला. दत्ता ये रे बाबा. नमस्कार मित्रांनो. नमस्कार. मला एक श्लोक आठवला सुरेंचं अख्खं भाषण ऐकून. दिव्यत्वाची जेथ प्रचिती त्या बाजूला. तेथे कर्म माझे खरं जुळत. माझे जुळती. बरोबर आहे. सुरेनला मी साधारणतः 72 पासून ओळखतोय, पण सुरेनचा हा पैलू मला पहिल्यांदाच बघायला मिळाला आणि भाग्य असं मस्त की मला ऐकायलाही मिळाला. आपल्या हिंदू धर्माचे धार्मिक ग्रंथ जे फक्त 18 अध्याय आणि 700 श्लोकात वर्णिलेले आहे, त्यातले 500 श्लोक सुरेनचे तोंडपाठ आहेत. माझे 5 पण नाही तो. पाच आणि खूप दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी या गीतेचं सार जे आहे त्यात फार थोडक्या शब्दात आणि आपल्याला समजेल अशा भाषेत सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ ब्रह्मविद्येचे योगशास्त्र त्यांनी आता मांडलेलं आहे, याच्यात निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. आपल्यासारखा माणूस निष्काम कुठली गोष्ट करतोय मला जरा कठीण वाटतं, कारण मी खूप सामान्य माणूस आहे. तसंच गीतेची फलश्रुती की जो मोक्ष सांगितलं त्यांनी, की ज्याच्यासाठी चित्तशुद्धी आवश्यक आहे आणि सकाम वृत्ती समाजाची व्हायला पाहिजे. सुरेन, मी चुकलो तर थांबव मला, कारण मी आपलं तुझ्या बोलण्यातून जे काही ग्रास झाले त्याचं थोडं थोडं घेतलेलं आहे. जास्त बोलत तर झूम आपोआप थांबवेल. हॅलो 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 स्मृतीला काही वाचून दाखवायचंय तर जरा थांबा, स्मृती वाचून दाखवते. तर 1 मिनिट आमचं मी हा पूर्ण करतो म्हणजे आभार प्रदर्शन पूर्ण होईल. तर 9वा अध्याय त्यांनी सांगितलेला आहे, राजदेवी त्यांनी एक्सप्लेन केलंय. वैचारिक ज्ञान आणि शारीरिक सेवा या आपण कितपत करू शकतो मला शंका आहे, पण सुरेन मी तुला सांगतो की मी नक्की प्रयत्न करेन. निदान यातली एक सेवा जरी झाली तरी मला खूप खूप आभार हे मिळेल. आणि दुसरी गोष्ट, सुरेन राग येणार नाही तुला, बोलू का एक वाक्य? सुरेन, अरे त्याच्या बोल पुढे रे, गेलाय बोल, तो, बोल. त्याच्या पुढे गेलाय तो. हा तर का कोणाच ठाऊक, पण मला 72 सालाचं सव्वादोषी विद्याचा 7वीचा वर्ग आठवला आणि SR कुलकर्णी आणि RB कुलकर्णी दोघांची बोलण्याची ढब, श्लोकाचं एक्सप्रेशन आणि स्पष्टीकरण हे सगळं सेम दिसायला लागलं. म्हणजे त्याच्यात सुरेनचा मान आहेच, पण RB सरांचे पण मला खूप आठवण आली. यात कोणाचे दुमत नसावं. तर सुरेन, या सगळ्या उत्कृष्ट कार्यक्रमाबद्दल मला मिलीने सांगितलं आभार प्रदर्शन, पण मी हा आभार शब्द वापरणार नाही. आम्ही सगळेजण गुंफण परिवार तुझ्या ऋणामध्ये कायमच राहू. दुसरी गोष्ट, पुढचा वेबिनार सप्टेंबर महिन्यात. हा मिलिंद कुत्सितपणे हसतोय. श्याम्या कुठे गेला? तो अजून हसला नाही. बरं, नाही रे, हसण्यासारखं नाहीये ते. आवाज नाही केला, हसला पण आवाज नाही. ऐका ना, पुढच्या सप्टेंबर मध्ये 4था गुरुवार 30 सप्टेंबरला येतोय. त्यावेळेला आपल्याला एक सेमिनार अटेंड करायचंय, वेबिनार अटेंड करायचंय, ज्याच्यामध्ये साक्षरता वगैरे आपण खूप ऐकलेलं आहे. पण ही साक्षरता आता जलसाक्षरता या विषयावरती ऐकायची. आपण बऱ्याच जणांना तुम्हाला पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळेल, कारण जर तुम्हाला आठवत असेल तर आपण भांडूप कॉम्प्लेक्सला ट्रिपला गेलो होतो. ते सगळं वर्णन आणि त्या सगळ्या स्लाइड्स परत बघायला मिळेल. आणि मला गॅरंटी आहे की हा सेमिनार संपल्यावरती फोन येणार की परत ट्रिप अरेंज करूया म्हणून. फक्त सध्या कोविडमुळे थोडीशी अडचण आहे,
पण कोविड गेल्यानंतर आपण 100% अरेंज करू. आणि हा वेबिनार आपल्याकडे घेणार आहेत ते पण कुलकर्णीच आहेत. आता कुलकर्णीची लाईन लागलेली आहे. फक्त त्यांचं नाव आहे, जरा नीट ऐका बरं का, सौ कल्पना दत्तप्रसाद कुलकर्णी. तू माझा मेन पॉइंटच काढून टाकलास त्याच्यातला. मला सांगायला तर पाहिजे ना. स्मृती कुलकर्णीला बोलून दे. मी उलट सांगणार होते दत्ता, हा, बोल. की दत्ता उलट सांगणार होते की हिचा नवरा म्हणजे दत्ता, असं मला सांगायचं होतं. तुझा रोल येईल तेव्हा तू स्मृतीला तसं काही सांग. बोलायचंय? मी तसंच बोल बोल. करणार. बरं, एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. स्मृती, थँक्यू over to you. थँक्यू. सुरेंच्याच मार्ग जे विचार आले म्यूट आहे, म्यूट वरती मी म्यूट आहे. निलिमा तुझा अनम्यूट कर. स्मृती तू म्यूट आहेस. निलिमा तुझा म्यूट कर. स्मृती तू अनम्यूट कर. हा काय बोल सुरेंच्या बोल. मार्गदर्शनामुळेच माझ्या मनात आलेले विचार ते मी घेऊन काढले. ते 2 ओळी जरा वाचून दाखव. निलिमा तुझा जरूर जरूर निलिमा तुझा म्यूट कर. बोल बोल. तो परमात्मा परमेश्वर जगाच्या आरोग्य सुधारलेला होता, आताही आहे व भविष्यातही तो तेवढाच सुधारलेला असणार आहे. तो सायन्सच्या मागे धावत नाही, ती सायन्सच्या पुढे धावत नाही, तर सायन्स त्याच्या मागून धावत असते. तो आमच्यासाठी कसा येतो याचा विश्वास म्हणजे काय, की त्याची दिशा चुकणार नाही, त्याची अंतर कापण्याची क्षमताच चुकणार नाही आणि त्याची वेळ चुकणार नाही. तो एक क्षण सुद्धा उशीर लावणार नाही ह्याची खात्री असायला हवी. ह्यालाच म्हणतात विश्वास, श्रद्धा. तुमचा विश्वास जर 3 डायमेन्शनल असेल तर तो तुमच्यासाठी विश्व सुद्धा वाकवतो. जिथे बुद्धीची धाव पोचत नाही तिथेच अध्यात्म सुरू होत, तिथेच श्रद्धेची गरज असते. आणि हे जो जाणत नाही तो संशयात्मा. संशयाने तो पुरता पछाडलेला असतो. स्वतःच्या बुद्धीला म्हणजे मानवी बुद्धीला तो श्रेष्ठतम समजत असतो. हीच बुद्धी ज्याने मानवाला प्रदान केली त्या बुद्धीला त्याच्या परमात्म्याच्या असण्याबद्दल मात्र तो शंका घेत राहतो. थँक्यू. बरं. स्मृती जे आता बोलली ते थोडक्यात 4थ्या अध्यायातला 39 आणि 40 श्लोक जे आहेत बरोबर. त्या श्लोकांचा जर तुम्ही विवरण वाचलं तर तो विचार तिने आता थोडक्यात खूप छान सांगितलं. ओके, व्हेरी नाईस. आता शिष्याचं सुद्धा एखादा आपण सेशन कधीतरी ठेवू. तुला काय वाटतं सुरेन?